म्हणजे मूल शाळेतनं आलं की आज काय शिकवलं, आज काय होमवर्क आहे. आणि मग एकदा असं जोरात आवाज काढायचा, 1 2 3 आक्रमण. त्याच्यानंतर याच सत्रातली आमची दुसरी ऍक्टिव्हिटी असते की पेअर्स मध्ये बसवायचं एकमेकांच्या समोर. एकतर तुम्ही सक्सेसफुल आहात किंवा तुम्ही लुजर आहात. तिच्या गालाला हात लावून विचारलं, मग माझं नाव काय? आणि मग ती म्हणाली की रुद्र. म्हणला हा. पॉझिटिव्ह चेंजेस दिसत आहेत. किती छान आहे ना हे. टू वे आहे हे कार, दोन्हीकडून समाधान आहे. अगदी. नमस्कार, मी नेहा अभिजित. व्यक्तिविशेष या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. अस्मी, मी आहे, या विश्वासानं कवेत घेणारा आणि प्रत्येक लहानग्याला हा विश्वास देणारा हा एक चेहरा. मुलामध्ये मूल होऊन त्यांच्या भावनिक विश्वामध्ये डोकावण्याचं कौशल्य तिच्यात आहे आणि म्हणूनच कदाचित ती त्यांच्या जास्त जवळ जाऊ शकते, अगदी सहजपणे. मुलं काय एकमेकात राहून शिकतात, वाढतात, मोठी होतात. असं जरी असलं तरी सुद्धा त्यांच्या शारीरिक आणि मानसिक जडणघडणीबरोबरच त्यांच्या भावनिक विश्वाला आकार देऊन त्यांना समृद्ध करण्याचा ती प्रयत्न करते. अगदी सहजपणे गप्पा गोष्टी करून, विविध खेळांमधून ती त्यांना आपलंसं करते. मुलं मग ती कोणत्याही स्तरातली असोत, पाहता क्षणीच आपुलकी वाटणारं हे व्यक्तिमत्व. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिच्या कार्याचा उल्लेख अगदी आवर्जून त्यांच्या मन की बात मध्ये केला, अशी सजग लेखिका आणि समुपदेशिका वैशाली व्यवहारे देशपांडे. चला तर मग आपण आज तिच्याशी गप्पा मारूया आणि तिच्या कार्याबद्दल आणि तिच्याकडूनच जाणून घेऊयात. नमस्कार वैशाली ताई. नमस्कार. तुझं या शब्दयात्रेच्या मंचावरती खूप खूप स्वागत. धन्यवाद. आजचा विषयच मुलांविषयी आहे आणि तू मुलांबरोबर काम करतेस, मुलांसाठी काम करतेस. तर या अनुषंगानं तुझा प्रोजेक्ट अस्मी हा एक उपक्रम आहे, त्याविषयी आणि तसंच तुझ्या आईच्या नावाने असलेली कल्पना व्यवहारे फाउंडेशन, डॉक्टर कल्पना व्यवहारे फाउंडेशन, याच्याविषयी आम्हाला सांग. अगदी. माझी आई प्राध्यापिका होती आणि मुलांची तिला फार आवड होती. शिकवण्यात अगदी इतकी तळमळ होती तिला की शिकवण्या पलीकडे सुद्धा तिचा मुलांशी खूप छान संबंध होता. माझी आई गेली 2014 मध्ये आणि तेव्हा तिने सांगितलं की तिच्या नावाचं जे घर आहे, फ्लॅट आहे, तो दान करून टाका माझ्या मृत्यूनंतर. बर. असं सांगणारी आई विरळच ना. आणि मग आम्ही विचार केला की दान करून टाकणं सोपं आहे, कारण जे आपलं नाहीच ते दान करायला तसा फार विचार करण्याची गरज नाही. पण आईला श्रद्धांजली व्हायची असेल तर त्यापेक्षा वेगळं काय करू शकतो आपण. म्हणून मग तो फ्लॅट विकला आणि त्याच्यातनं डॉक्टर कल्पना व्यवहारे फाउंडेशन सुरू केलं. ओके. मी स्वतः सायकोलॉजिस्ट. मग मला असं होतं की मी काय करू शकते, तर मी नक्कीच मुलांसाठी काहीतरी काम करू शकते. पण हा विचार काही असा अचानक आलेला नव्हता. समुपदेशन करत असताना रोज नवीन नवीन प्रश्न दिसत होते, खोलवर जाणवत होते. बरोबर. त्याच वेळेला माझी मुलगी 9वीत होती आणि 9वीतल्या मुलांना किती स्ट्रेस असावा. ती शाळेतल्या मुलांचे एक एक प्रश्न सांगायची, त्यांच्या समस्या सांगायची. त्यांना डिप्रेशन येतंय, नैराश्य 9वीतल्या मुलांना. आणि अशा खूप गोष्टी होत्या की ते सुसायडल अटेम्प्ट केला. आणि मग लक्षात आलं अटेन्शन सिकिंग बिहेवियर दिसतंय हे, पण या अटेन्शन सिकिंग बिहेवियर मागची कारणं काय. मी स्वतः कॉलेजेसच्या मुलांबरोबर काम करत होती आणि मग त्यांचे छोटे छोटे प्रश्न जे आम्हाला छोटे छोटे वाटतात ते त्यांच्यासाठी जगण्या मरण्याचे प्रश्न बनले आहेत. हे मला कुठेतरी खूप अस्वस्थ करत होतं. आणि ही अस्वस्थता जशी खूप वाढली तेव्हा ती अगदी असं वाटायला लागलं की आपल्या आयुष्याचा उपयोग काय, काहीतरी तर केलं पाहिजे. फक्त समुपदेशन करून कसं होणार आहे, त्याच्या पलीकडे काहीतरी करण्याची गरज आहे.
आणि मग असं वाटलं, तेव्हा विचार सुरू झाला, काय करता येईल, काय करता येईल. तेव्हा मग आईच्या नावाचं फाउंडेशन आणि त्यातनं जे पैसे उभे राहिलेत, अच्छा, त्याच्यातनं मी हे काम सुरू केलं. कामाच्या मागची कल्पना अशी होती की या समस्या शक्यतो नाहीच आल्यात तर आयुष्य किती छान होईल ना. खरं. म्हणजे स्ट्रगल आहे, संघर्ष असणारच आहे प्रत्येकाला, समस्या येणारच आहेत प्रत्येकाला. पण आत्ता समुपदेशन करून कुठेतरी अगदी बेसिक लेवलला आणण्यातच सगळी एनर्जी जातीये. त्याच्यापेक्षा आपण पॉझिटिव्ह सायकोलॉजीत काम केलं आणि हा विचार त्याच्या मागे होता की इंटेलेक्च्युअली हाय आणि इमोशनली लो अशी पिढी आहे आत्ताची. म्हणजे भारतीय मुलं आहेतच बुद्धिमान, पण ती कशातली बुद्धिमत्ता मोजतोय आपण आता? शैक्षणिक बुद्धिमत्ता मोजतोय, बरोबर, मार्कांवरची. अगदी अगदी. आणि भारतीय आया अतिशय सजग आहेत. त्या मार्क मुलांनी व्यवस्थित मार्क मिळावे म्हणून खूप काम करतात, खूप मेहनत घेतात. पण या प्रोसेसमध्ये भावनिक बुद्धिमत्तेकडे दुर्लक्ष होते. आधीच्या काळी सहज होतं, जॉईंट फॅमिलीज होत्या, छोट्या गावांमध्ये राहायचो, त्याच्यामुळे सामाजिक अभिसरण म्हणतो ना, ते फार सहजपणे होत होतं. आता ते तुलनेने होत नाही. हे सगळं जाणवल्यावर मग ठरवलं की बस भावनिक आणि मानसिक विकास हा मुद्दा घ्यायचा आणि काम करायचं. मग सुरू कसं करायचं, तर पहिलीतल्या मुलापासून 10वीच्या मुलापर्यंत असं ते काम असलं पाहिजे. खरं म्हणजे 1ली ते 10वी एका मुलाबरोबर 10 वर्ष असं काम केलं पाहिजे. कारण कुठल्याही कामात एक वर्कशॉप घेतलं आणि रिझल्ट मिळाला असं नाही होत ना. तो तात्कालिक असू शकतो. बरोबर. पण प्रश्न जर खूप जुना असेल तर त्याचं उत्तर सहज, सोपं आणि लगेच कसं मिळणार, त्याच्यासाठी तुम्हालाही सातत्याने काम करायला लागेल. आणि तो विचार जेव्हा पक्का होत गेला की येस हेच काम करायला हवंय आपल्याला, हेच काम करायला हवंय असं आतून आवाज यायला लागला, तेव्हा मग कामाला सुरुवात केली. प्रोजेक्ट अस्मी, तू म्हणालीस तसं अस्मीचा अर्थ मी आहे हा ऍक्सेप्टन्स. आणि मला वाटतं आपल्या भावनिक विकासाची, मानसिक विकासाची सुरुवातच तिथून होते. स्वतःबद्दल स्वतःचा स्वीकार. स्वतःचा स्वीकार आणि स्वतःची ओळख, स्वतःची ओळख. स्वीकार केला की मग ओळख निर्माण व्हायला लागते. सुरुवात तिथून आहे. म्हणून मग अस्मी हे नाव सुचलं आणि प्रोजेक्ट अस्मी या नावाने 2019 मध्ये काम सुरू झालं. अच्छा. आणि कल्पना व्यवहारे फाउंडेशन तर्फेच हे प्रोजेक्ट अस्मीचं काम चालू असतं? हो. आता डॉक्टर कल्पना व्यवहारे फाउंडेशन तर्फे 2-3 प्रोजेक्ट सुरू असतात. एक आहे प्रोजेक्ट अस्मी, जो आम्ही आता वस्ती पातळीवरच्या मुलांसाठी काम करतो. म्हणजे आर्थिक दृष्ट्या कमजोर असलेला जो वर्ग आहे, ती मुलं ज्या शाळांमध्ये जातात अशा शाळांमध्ये जाऊन आम्ही काम करतो. एक प्रोजेक्ट आहे दोस्तीचा कट्टा, अस्मी दोस्तीचा कट्टा नावाचा आमचा समर कॅम्प असतो. हा समर कॅम्प सगळ्यांसाठी असतो आणि अगदी खरं सांगायचं तर या समर कॅम्पमधनं आलेले पैसे आम्ही प्रोजेक्ट अस्मीसाठी वर्षभर वापरतो. अजून एक आहे अस्मी संवाद नावाचं डॉक्टर कल्पना व्यवहारे फाउंडेशन अंतर्गत येणारं चॅनल आहे, युट्यूब चॅनल आहे. त्याच्या अंतर्गत मोठ्यांसाठी भावनिक आणि मानसिक विकास याच हेतूने स्वसंवाद या विषयावरची 2 पुस्तकं मी आईच्या स्मरणार्थच प्रकाशित केली होती. त्याचे ऑडिओ बुक्स तयार करून, ऑडिओ सिरीज करून ती या युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे. अच्छा. सो असं डॉक्टर कल्पना व्यवहारे फाउंडेशनच्या या गोष्टी सुरू आहेत. आणि त्यातलं प्रोजेक्ट अस्मी हे आमचं काय म्हणू त्याला, हायलाइट. ओके, हायलाइट आहे. हायलाइट आहे प्रोजेक्ट अस्मी. आपण आता कुटुंबाविषयी बोललो की पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती आणि आता काळाच्या ओघाप्रमाणे दोघांनाही बाहेर पडावं लागतं, काम करावं लागतं आणि आजी आजोबा घरी असतीलच किंवा नसतील, म्हणजे ते काही गृहीत धरता येत नाही. अशा वेळेला बराचसा वेळ मुलांबरोबर घालवता येतो असंही नाही. मग कुठेतरी पालकांची त्याच्यामध्ये ना कसरत होते की त्यांना वेळ तर द्यायचा असतो आणि बऱ्याच वेळेला आजकाल एकच मूल असतं प्रत्येक कुटुंबामध्ये, तर तो वेळ देता येत नाही. तर त्यांच्याशी संवाद साधताना, मुलांशी संवाद साधताना साधारणपणे त्यांच्या मानसिक विकासासाठी आणि एकंदरीतच एक छान वातावरण घरामध्ये असण्यासाठी ह्या सगळ्या कमी वेळामध्ये पालकांनी कसं जागरूक राहिलं पाहिजे आणि कसं लक्ष दिलं पाहिजे ह्या मुलांच्या गरजांकडे? खूप छान प्रश्न आहे. छान याच्यासाठी की प्रत्येक घराला भेडसावणारा प्रश्न आहे. त्याच्यामुळे याच्या उत्तरातनं बऱ्याच जणांना काहीतरी सापडेल, त्यांना घेता यावं असं. निश्चित. तू म्हणालीस ना की संवाद हरवलाय, तर
हाच सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि संवाद ओढून ताणून नाही करता येत. संवाद हा सहज लागतो, सातत्याने लागतो. म्हणजे मूल शाळेतनं आलं की आज काय शिकवलं, आज काय होमवर्क आहे, आता कुठला क्लास आहे, त्याची तयारी झाली का, अभ्यास झाला का, हा संवाद नाही ना असू शकत. होतं काय आपलं की दिवसभर आम्ही घरात नसतो, मुलं घरात नसतात, त्याच्यामुळे आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा हा मुद्दा महत्वाचा होतो. बरोबर. कारण परत मी म्हंटल तसं शैक्षणिक बुद्धिमत्तेकडे आपलं लक्ष असतं, जास्त लक्ष असतं. त्याच्यामुळे हे विचारलं तरच तो अभ्यास करणार आहे माझा मुलगा, आणि मगच त्याला मार्क मिळणार आहेत, आणि त्याला छान मार्क मिळाले म्हणजे मी चांगली आई आणि चांगला बाबा असं आम्ही होणार आहोत, असं आपल्याला अजूनही वाटतं. खरं तर खूप पुढे गेलोय आपण या सगळ्याच्या, पण आपल्यावरचे संस्कार असे आहेत ना की हे काही आपण मानत नाही. म्हणून मग संवाद सगळ्यात महत्वाचा. आणि तो संवाद वन वे नको ना. म्हणजे तुम्ही बोलताय 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 आणि मुलांनी ऐकायचं असं नाही चालणार. मग मुलं बंद होतात, अगदी खऱ्या अर्थाने मेंदू बंद करतात. कारण त्यांच्या कानातून जे शब्द जातात ना ते या कानातून जातात आणि या कानातून बाहेर पडतात. 2 कान देवानी त्याच्यासाठी दिलेत हे मुलांना माहितीये सगळ्यात चांगलं. संवाद, त्यांच्याकडनं तुम्हाला उत्तरं हवी असतील तुमच्या प्रश्नांना, तर काय केलंस, अभ्यास काय दिल्याच्या पलीकडे प्रश्न नकोतच, तिथे संवादच हवा. बरोबर. आणि संवाद सहज सोपा कधी होईल, तुम्ही जेव्हा तुमच्या गोष्टी शेअर कराल तेव्हा मुलं त्यांच्या आयुष्यात काय घडलं आज ते शेअर करतील. अगदी बरोबर आहे. म्हणजे मला आठवतं माझा मुलगा मला म्हणाला, आई रोज रोज असं कोणीतरी पडतं म्हणून मजा येते, किंवा पेपर असतो म्हणून तो खराब जातो किंवा चांगला जातो, किंवा असं रोज एक्साइटिंग काही नाही होत शाळेत, तेच विचारलं तर त्याचं उत्तर काय द्यायचं, किती खरं आहे ना हे. पण आम्हाला काहीतरी एक्साइटिंग हवं असतं रोज मुलांकडनं. खरं तर आपल्याला एक्साइटिंग वगैरे म्हणण्यापेक्षा आज काय घडलं त्याची दिनचर्या ऐकायची असते. आज दिवसभर काय केलं आणि त्याच्यात कोणी रागवलं का, होमवर्क केलं का, यासारख्या गोष्टींवर आपला भर असतो. बरोबर, ते ठळक मुद्दे असतात. आणि असं कसं आल्यावर प्रश्न विचारल्यावर जस्ट विचार करून बघ ना, तुला असं विचारलं आज काय काय झालं, मग काय होमवर्क केलं, उद्या काय आहे, असेच प्रश्न विचारले तर नाही ना होणार बोलण्याची इच्छा. संवाद महत्वाचा आणि संवादात शेअरिंग महत्वाचं. बरोबर आहे. माझ्याकडे काय काय घडलं आज मजेशीर, किंवा मला सांगता येण्यासारखं, मला अगदी ताण येणारं सुद्धा, हे सुद्धा मुलांशी शेअर करायला हरकत नाही. तेव्हा मुलं त्यांच्या गोष्टी शेअर करतील. एक क्वालिटी टाइम नावाच्या कन्सेप्ट बद्दल बोलायला पाहिजे मला वाटतं. आता लोकांचं असं मत आहे की क्वालिटी टाइम म्हणजे मी त्याच्याबरोबर, माझ्या मुलाबरोबर बसून मी 1 तास अभ्यास घेते, हा क्वालिटी टाइम आहे. खूप मोठा घोळ करतोय आपण. क्वालिटी टाइम म्हणजे तुम्ही मुलांबरोबर फिजिकली इमोशनली तिथे असणं. तुमच्या बाजूला मूल अभ्यास करते आणि तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये बघताय, हे नाही चालणार आहे. म्हणजे लक्ष नाहीच आहे ना. म्हणजे लक्ष नाहीच आहे, किंवा थोडं लक्ष एकत्र असं असण्याचा तो काही उपयोग नाहीये. मग तुम्ही मुलांबरोबर अक्षरशः, म्हणजे स्क्रीन टाइम नको म्हटलं तरी सुद्धा मुलांची इच्छा, आणि अर्धा तास तुम्ही मुलांबरोबर बसून, त्यांच्या बाजूला बसून एखादी टीव्ही सिरियल बघितली, त्यांच्या आवडीचा कार्यक्रम बघितला, त्यांच्याबरोबर हा हु केलं, हे आवडणार आहे मुलांना. बरोबर आहे. त्यांच्या बरोबरीने केलेली गोष्ट त्यांना आवडते, इन्क्लुझिव्हिटी येते. आणि माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक वेळेला काहीतरी जे दिसतं हे मुलांना दाखवायला नको, असं म्हणून तुम्ही टीव्ही बंद करणं हाही उपाय नाही. सो जे काही दिसतंय ते त्यांच्याबरोबर बसून बघणं आणि त्याच्यावर डिस्कस करणं, तेव्हाच मुलं मोकळेपणाने बोलतील, किंवा तुम्ही जे सांगताय ते त्यांना त्यावेळेला पटेल. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात. सगळी कामं, स्वयंपाकघरात मुलांना मदतीला घ्या, मुलांना मेन्यू डिसाईड करू द्या, हा पण कम्युनिकेशनचाच भाग आहे ना. अगदी बरोबर आहे. एकत्र कामं करणं हा संवादाच्या पलीकडे गेलेत तुम्ही आता, तेव्हा शेअरिंग सुरू झालंय. सो पहिला संवाद, मग शेअरिंग, आणि मग बाकीच्या गोष्टी आपोआप घडतील. अगदी खरं आहे. क्वालिटी टाइम बद्दल म्हणायचं तर म्हणजे आता हे साचेबद्ध होत चाललंय की विकेंडच फक्त असतो, मग विकेंडलाच आपण ह्या गोष्टी करूया, मग ते टाइम टेबल येतं, सकाळी हे करायचं, संध्याकाळी ते करायचं. मग ह्याच्यामध्ये कुठेतरी तो जो काही सहजपणा आहे तो जरा हरवला जातोय असं वाटतंय का? अगदी, नक्कीच. शनिवार रविवार 2 दिवस सुट्टी असली तरी त्यातला 1 दिवस पुढल्या आठवड्याची तयारी करण्यात जातो. मग तो 1 दिवस जो उरलेला असतो ना, तो ओरबाडून काहीतरी प्लॅन केला जातो.
की मग आता मॉलमध्येच जाणार आम्ही मुलांना घेऊन, म्हणजे मग तिथे मुलं छान एन्जॉय करतील आणि आम्ही पण शॉपिंग करून घेऊ त्याच्याबरोबर. बाहेरच खाऊ, हो, म्हणजे मस्त वेळ गेला, आम्ही मुलांबरोबर छान वेळ घालवला. मी कितीतरी आईवडील आता म्हणजे सातत्याने बघतीये की बाहेर जेवायला गेलेत की मूल लहान असेल, एक मूल लहान असेल तर त्याच्या समोर मोबाईल ठेवलेला असतो आणि त्याच्या आवडीचं कुठलं तरी चॅनल, कार्यक्रम काहीतरी लावलेला, नाही तर गेम्स असतात आणि ते मूल छानपैकी एन्जॉय करत असतं ते. पण मग हे बरोबर नाही, हे अगदी 100% चूक आहे. म्हणजे असं करायचं असेल तर काही अर्थच नाहीये. तुम्ही जो वेळ एकत्र म्हणून घालवताय त्याच्यात खरं तो वेळ एकत्र नाहीच आहे. तुम्ही दोघं एकत्र असाल किंवा मोठं मूल असेल तुमच्या बरोबर एखादं तर ते तुम्ही एकत्र असाल, पण एक लहान मूल आपल्याच विश्वात आहे. सो याच्यापेक्षा त्यांना काय आवडतं ते करू द्या. इतका मोठा समृद्ध निसर्ग मिळालेला आहे आपल्याला, तिथे जाऊ शकतो आपण, कधीतरी डोंगरावर जाऊ शकतो, कधीतरी कुठल्या तरी मंदिरात जाऊ शकतो, भाज्या आणायला एकत्र जाऊ शकतो. अगदी खरं. त्यांच्या बरोबरीने त्यांच्या आवडीच्या भाज्या घेऊ शकतो, काहीतरी नवीन प्रयोग करू शकतो त्यांच्या बरोबर बसून. आणि सुदैवाने सगळ्या गोष्टी आहेत आता उपलब्ध. तर जरा वेगळा, म्हणजे असं म्हणतात ना की पालकांनी जरा क्रिएटिव्ह राहायला हवंय. कारण मुलं तेच तेच करून कंटाळतात. अगदी. आणि वेळ घालवणं म्हणजे फक्त छान शोके करणं, बाहेर जाणं, फिरणं, जेवणं, बाहेरूनच जेवून येणं इतपतच ते मर्यादित न होता घरी बसून सुद्धा काही काही गोष्टी एकत्र करणं म्हणजे क्वालिटी टाइम. अगदी असं असायला हवं. खूप मोठी गोष्ट आहे. अगदी नातेवाईकांकडे सहज चक्कर मारून येणं, ही गोष्ट किती मिसिंग आहे आताच्या काळात. ही इंटरॅक्शन्स खूप कमी होत चालली आहेत. आणि या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही प्लॅन करू शकता, त्या बदलू शकता. म्हणजे मला आठवतं आम्ही सगळे मिळून घराची साफसफाई करायची दिवाळीच्या आधी. तर नाही आवडत ना, म्हणजे साफसफाई करणं कुणाला आवडेल, म्हणजे गिव्हन अ चॉईस आपल्यालाही आवडणार नाही की फक्त तेच करायचंय. मग आम्ही तेव्हा ठरवायचं चला आपल्या आपल्या खोल्या घ्या, आणि मग एकदा असं जोरात आवाज काढायचा 1 2 3 आक्रमण, आणि मग त्याच्यानंतरचा मेन्यू मस्त असेल त्या दिवशी. सो प्रत्येकाने आपली आपली खोली छान स्वच्छ करायची, आणि आता माझी खोली, कुणाची खोली जास्त छान स्वच्छ झाली. किती सोप्या गोष्टी आहेत या करता येण्यासारख्या, फक्त त्याच्यात जरा थोडं क्रिएटिव्ह राहायला हवं. तू असं म्हटल्यावर माझंही लहानपण मला आठवलं. म्हणजे त्याच्यामध्ये पण आम्हाला प्रत्येक अशी खोली असाइन करून ठेवलेली असायची की आज हे तू करायचंयस, इथलं कपाट तू आवरायचंयस, आज बागेला पाणी तू घालायचंयस, किंवा आज व्हरांडा तू धुवायचायस. असं आम्हाला भावंडांना ते वाटून दिलेलं असायचं काम, आणि आनंदाने करायचं. जसं तू म्हणलीस तसं आरडाओरडा करत सुद्धा, पण मजेत करायचो, पाणी उडवत एकमेकांवर वगैरे असं करायचं. अगदी अगदी. सो अशा छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद बहुधा आपण खूपच विसरत चाललोय, आणि मोठ्याच गोष्टींमध्ये आनंद असतो असा समज होत चाललाय. अगदी बरोबर. आणि आपला तो समज झालाय, त्याच्यामुळे आपल्याला बघूनच मुलांचा तो समज झालाय. खरंय. आपल्याला एक संस्कार नावाच्या एका गोष्टीबद्दल मला खूप बोलायला आवडेल. आम्ही असे संस्कार केले मुलांवर, आम्ही असे संस्कार करतो मुलांवर, ही खूप अशी कॉमन फ्रेज आहे. आणि संस्कार केले म्हणजे मुलं छान होतात. आता हे संस्कार करणं म्हणजे काय? संस्कार करणं म्हणजे श्लोक शिकवणं, मंत्र शिकवणं, का काय नेमकं? का अभ्यासाला वेळेवर बसवणं म्हणजे संस्कार? तर संस्कार हे नाहीच आहेत. संस्कार म्हणजे तुम्ही जसं वागता त्याचे परिणाम मुलांवर होतात. बरोबर. आणि ते खरे संस्कार सांगून होत नाहीत, ते बघून होतात. अनुकरणशील असतात ना मुलं. अगदी अगदी. तर ते तिथूनच शिकतात. म्हणजे मला वेळ नाहीये पण तू शुभम करोती म्हटलं पाहिजेस, असं कसं चालेल? त्याच्याबरोबर बसलं पाहिजे. आपण सगळ्यांनी संध्याकाळी दिवा लावल्यावर शुभम करोती म्हणायचे तर चालेल. आपण सगळ्यांनी मिळून अमुक गोष्ट करायची आहे, आणि तुम्ही जसं करताय तसाच मी पण वागतोय. तुला मोबाईल नको असं म्हणून मी मोबाईल मध्ये बघतोय असं नाही चालणार. खरंच आहे. सो तुम्ही जे वागताय तेच संस्कार होत आहेत. हे जरा लक्षात घेतलं ना की जो संस्कार वर्ग लावून त्याची पण जबाबदारी बाहेरच्यांवर सोपवली एकदा की संपलं आमचं काम, असं नाही होणार. तू म्हणतेस ते बरोबर आहे. मुलं संस्कारक्षम असतात पण अनुकरण प्रिय जास्त असतात. म्हणजे जे काही आजूबाजूला बघतात त्याप्रमाणे ते स्वतः ती कृती करतात. सो मला असं वाटतं की पालकांनी स्वतःच्या कृतीतनं ते आधी साध्य करायला पाहिजे असं तू म्हणतेस. बरोबर. आणि संस्कार सिद्ध करायला पाहिजे. हे अगदी बरोबर आहे. पण तुम्ही दिलेले संस्कार
म्हणजे तुम्हाला जे वाटतंय की तुम्ही काहीतरी देताय आणि ते संस्कार आहेत असं नाहीये. तर तुम्ही जे करताय ते संस्कार आहेत, तुम्ही वागताय ते संस्कार आहेत नकळत होणारे. आता आपण ह्याच्याविषयी बोललो की मोबाईल ही आता काळाची गरज झालेली आहे. म्हणजे आता शाळांमधनं सुद्धा सांगितलं जातं मुलांना आणि घरी सुद्धा, म्हणजे प्रत्येकाच्याच हातात मोबाईल आहे आणि मुलांना त्याच्याशिवाय पर्याय नाहीये थोडक्यात आता, आणि सगळीकडेच ते वातावरण दिसूनच येत आहे. तर हा स्क्रीन टाइम जो आहे तो प्रत्येक घरातला हा एक प्रश्न आहे की स्क्रीन टाइम किती असावा, मुलाला कितपत त्या मोबाईलवरती खेळू द्यावं किंवा अभ्यासाविषयी काही गुगल करू द्यावं. तर हा स्क्रीन टाइम नुसतंच त्याच्यावरती वेळ घालवण्यापेक्षा तो योग्य रीतीनं तो कसा वापरला जाईल स्क्रीन टाइम, हे तू कसं सांगशील? कसा त्यांनी वापर करावा त्या दिलेल्या वेळेचा आणि मोबाईलचा? बरोबर आहे. कोविड पासून काय झालंय, मोबाईल हा अत्यावश्यक बाब ठरलाय आणि ज्या गोष्टींना काही पर्याय नसतो ते तुम्हाला स्वीकारायला लागतं. मग शाळा सुद्धा होमवर्क देतात, ते व्हॉट्सअपच्या ग्रुपवर देतात, मग ते बघून करायला लागतं. जे प्रोजेक्ट्स असतात ते आता असं गृहीत धरलं जातं की त्यांनी गुगल सर्च करावं, गुगलवर बघावं आणि मग प्रोजेक्ट्स करावेत. आणि त्यामुळे ते एक कारण मिळतं मुलांना. आणि मग ते मोबाईल अशी गोष्ट आहे ना की तिथे कंटिन्युअस नवीन नवीन गोष्ट काहीही मेहनत न करता येत असतात समोर, सातत्याने येत असतात. म्हणजे तुम्हाला फक्त मान अशी करायची आहे, हातासमोर मोबाईल घ्यायचे आणि तुम्हाला काय हवं ते मिळतंय. तर हे कुणालाही आवडेल ना. म्हणजे आपण सुद्धा एकदा मोबाईल हातात घेतल्यावर किती वेळ असतो त्याच्यावर, तासभर सहज निघून जाऊ शकतो. अगदी. मग मुलांनी ते करू नये असं म्हणणं हे त्या अर्थाने चूकच आहे. पण सवय तर वाईट आहे, व्यसन लागतंय. याच्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रात दाखल झालेली मुलं आहेत आता. सो काळजी घेणं आवश्यक आहे हे नक्की. मग ती कशी घ्यायची? पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी कुणीही सांगेल ती ही की सगळ्यांनीच मोबाईलवर कंट्रोल ठेवावा. मी परवा एक खूप छान ऐकलं की मोबाईलचा पार्किंग स्टँड म्हणे आपले असे मोबाईल्स एका जागी ठेवायचे सगळ्यांनी, की अमुक अमुक वेळेनंतर सगळ्यांचे मोबाईल तिथे असले पाहिजेत. म्हणजे मग तो मोबाईल लपवून ठेवला, उशीखालीच ठेवलेला आहे आणि तुम्हाला तो नाही खेळते मी आत्ता मोबाईल असं मुलांनी म्हटलं तर ते ठीक आहे. पण आता आईचा पण मोबाईल तिथेच आहे, बाबाचा पण तिथेच आहे, माझाही तिथेच असला पाहिजे. याच्यासाठी कुठलंही डिसिप्लिन लावायचं असेल तर इट कम्स विथ यू. तुम्ही केलं तर मुलं करणार. तर तुम्हाला प्रूव्ह करायला लागतं की मी पण नाही, तू पण नाही, आता इथेच असणार आहे मोबाईल. दुसरी गोष्ट, मोबाईल कसा वापरायचा हे शिकवणं. मोबाईलचे बऱ्याच पद्धतीने उपयोग होऊ शकतात. एकतर त्याचं ॲडिक्शन लागू शकतं आणि दुसरी गोष्ट अशी की त्याच्यातनं काहीतरी नवीन नवीन शिकायला मिळू शकतं. मग ते काय शिकायचं, ते कसं शिकायचं, काय काळजी घ्यायची, हे मुलांना याच्याबद्दल जरा जागरूक केलं आपण की मग तेवढ्या वेळात काय करायचं हे तो ठरवेल. बरोबर. मग त्याचं खरंच टाइम टेबल करता येईल की चला आठवडाभर 1 तास मोबाईल तुझ्या हातात आहे ना, आठवडाभराने आपण हे बघूया की तू अमुक अमुक भाषा किती शिकलास. आणि मग त्याला काहीतरी असं चॅलेंज मिळेल की अच्छा आम्ही मोबाईलवर शिकतोय, क्लास नाही लावलाय, मी माझं शिकतोय. मग त्याच्यातनं एखाद्याला नृत्य आवडत असेल त्याने त्याच्याबरोबर शिकावं. गाणी शिकता येतात, अगदी क्लासिकल शास्त्रीय गायन सुद्धा शिकता येतं मोबाईलवर. अगदी बरोबर आहे. सो हजारो गोष्टी आहेत मोबाईलवर शिकण्यासारखा. गेम सोडून नक्कीच अनेक गोष्टी आहेत ज्या मुलं शिकू शकतात आणि ते फक्त त्यांना दाखवून दिलं पाहिजे. बुद्धिबळ खेळतातच की. हो. तो असं नाहीये की गेम्स नाहीत, काही गोष्टी अशा आहेत की ज्या त्याच्यावर चांगल्या पद्धतीने खेळता येतात मोबाईलवर. एक चांगली बाजू दाखवली ना की फक्त वाईटच. आपल्या डोक्यातही असं असतं ना समहाऊ की मोबाईल वाईट 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 वाईट, माझ्या मुलाला त्याच्यापासून दूर ठेवलं पाहिजे. आणि मग ऍक्सेप्टन्स येतो असं आता त्याला शाळेतच सांगितलेलं आहे तर आता त्याला द्यावाच लागणार आहे. पण या दोनमध्ये बॅलन्स साधायचा असेल ना तर का वापरायचा, कसा वापरायचा, काय केल्याने आणखीन मजा येते, काय केल्याने शिकता येतं. सो सगळीचकडे मला असं वाटतं की स्ट्रेंथ्स आणि विकनेस या दोनपैकी तुम्ही विकनेसवर कॉन्सन्ट्रेट केलं तर तुम्ही विकनेसकडेच जाल. तुम्ही स्ट्रेंथ्सवर कॉन्सन्ट्रेट केलं तर तुमच्या स्ट्रेंथ्स वाढतील आणि आपोआप विकनेस कमी होईल. सो वेळ ठरवून दिलेला असला आणि त्याच्यात काय करायचं हे जर नक्की असेल बरोबर तर या गोष्टी सोप्या होतात. तुझ्या आता वर्कशॉप्समध्ये अनेक प्रकारची मुलं येत असतील. अनेक प्रकारची म्हणजे काही मुलं लाजरी असतात, बुजरी असतात, काही काही बडबडणारी पण असतात.
पण ह्या सगळ्यांना तुझ्या एखाद्या ऍक्टिव्हिटीमध्ये सामावून घेण्यासाठी अशा कुठल्या ऍक्टिव्हिटीज तू घेतेस किंवा खेळ घेतेस की ज्याच्यामुळे एखादं न बोलणारं मूल सुद्धा बोलतं होईल? खूप ऍक्टिव्हिटीज आहेत. एखादं खूप उदाहरण आहेत. देशील? आम्ही ना सगळाच आमचा जो अभ्यासक्रम तयार केलाय ना तो ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे. याच्या मागचा विचार असा होता की पहिले ॲडोलसन्स मधली मुलं म्हणायची की आम्ही कोणाचं ऐकणार नाहीत. आता पहिलीतली मुलं सुद्धा तशीच वागतात. सारखं शिकवायला गेलं तर कुणाला आवडेल? हो, म्हणजे त्यांच्या बाजूनी पण विचार करायला पाहिजे ना खरंय. की सारखं कोणीतरी येते आणि शिकवून जात शिकवतंय. आहे. घरात आई बाबा तेच करतात, म्हणजे सगळेच मोठे करतात, शाळेत पण तेच असतं. मग हे करताना माझ्या मनातला पहिला असा विचार होता की मुलांना अक्कल शिकवायची नाही. सो शिकवणं हा भाग बंद, शिकणं सुरू झालं पाहिजे. शिकणं तेव्हाच सुरू होईल जेव्हा काहीतरी खूप इंटरेस्टिंग गोष्ट असेल, ज्यांना त्या मुलांना असं वाटलं पाहिजे काहीतरी मस्त होतंय. हो, आणि त्या ऍक्टिव्हिटीज असतात. सो प्रोजेक्ट अस्मीचे सेशन्स असे प्लॅन केलेले असतात की आता बघा, पहिलीच्या मुलासाठी स्वचा स्वीकार, बरं, सेल्फ ॲक्सेप्टन्स हा विषय घेतो आम्ही. असं सांगितलं तर खूप जणांना विश्वास बसत नाही की हा काय पहिलीतल्या मुलांबरोबर करण्याचा विचार आहे का, विषय आहे का. का नाही, पुढे येऊन जर आता बॉडी शेमिंग, लठ्ठ असणं, रोड असणं, माझं दिसणं हे सगळ्यात महत्वाचं होत असेल आणि जर त्यात कुणाला प्रॉब्लेम असेल म्हणून सतत तो काय म्हणूया आपण की असं दुःखात असेल की मला किंवा असं काही नाहीये, वेळेला असा मनात न्यूनगंड विचार बाळगणं असेल. असं काही असेल. अगदी अगदी आता असं दिसतच आहे खूप की त्याचा न्यूनगंड येतो मुलांना. आणि मग मला बाहेर नकोच जायला कारण मी दिसायला अमुक असा आहे किंवा मी काळी आहे, अशा शेकडो गोष्टी. तर हे नको असेल आपल्याला व्हायला तर आपण पहिलेपासून अगदी 6 वर्षाच्या मुलापासून हा विषय घेऊ शकतो ना. मग आमचं सेशन असं सुरू होतं की पहिले जरा एक नृत्य करतो आम्ही, वारली नृत्य. बर, आणि मग जरा मुलं खुलतात आणि मग आम्ही असं छानच एक वर्तुळ करून बसतो आणि एक छोटा आरसा असं घेऊन जायचं. आणि मग मी म्हणणार की आज ना आपण एक गंमत करणार आहे. मी या छोट्याशा आरशात बघतीये आणि अरे मला माझा पूर्ण चेहराच दिसत नाहीये, पण मला याच्यात माझं नाक दिसते आणि मला ते खूप आवडतं. मी तो आरसा माझ्या बाजूच्या मुलाच्या हातात देते. मग त्याला म्हणते तू पण बघ. सो पहिले 2-4 मुलं मला पण माझं नाक आवडतं असं सांगतात, अनुकरण प्रिय. मग आपण मी परत सांगणार त्यांना की अरे जे दिसेल ते, तुम्हाला जे आवडतं ते सांगा, प्रत्येकाचं वेगवेगळं चालेल. आणि मग सुरुवात होते, मला माझे डोळे आवडतात, मला माझे कान आवडतात, मला माझं कपाळ आवडतं, मला माझे दात आवडतात, मला माझे केस आवडतात. आणि दुसरा राऊंड जेव्हा सुरू होतो ना तेव्हा मला मीच खूप आवडतो. अच्छा, मला माझं हसणं आवडतं. आता मला मीच खूप आवडतो असं एकाने म्हटल्यावर दुसऱ्याला जाणवतं की मला पण आवडतो ना मी. पण हे बोलून दाखवलेलं नसतं, पहिल्यांदाच बोलत असतात. असं आपण तरी कुठे बोलतो. तर असं करताना मुलं स्वतःहून म्हणायला लागतात मला मीच खूप आवडतो, मला मीच खूप आवडतं, मला माझं हसणं आवडतं. स्वतःबद्दल मला मी आवडतो किंवा मला मी आवडते हे म्हणणं ही थेरपी आहे. हो, खरंच. ती आपण पहिलीच्या मुलांबरोबर करतोय हसत खेळत. त्याच्यानंतर याच सत्रातली आमची दुसरी ऍक्टिव्हिटी असते की पेअर्समध्ये बसवायचं एकमेकांच्या समोर. आणि मग मी असं करून तुझ्याकडे बघणार आणि मी म्हणणार नेहा मला तुझे डोळे खूप आवडले. त्यांनी पण असंच सांगायचं समोरच्यांचं. इथे कधी कधी जरा प्रश्न येतो कारण असं काय सांगायचं, हा कधी विचारच नसतोय केलेला. नॉर्मली आपण मित्र असले तर एक आल्या किंवा असं काही तोतड्या असं काहीही बोलतो आपण, पण कौतुक करायचं हे कोणी शिकवलंय? खरंच आहे. आणि हे मग असं की ठरलंय ना आज आपलं, तर आता आपला खेळच आहे मग करा. आणि मग त्याच्यानंतर येते नंदू हत्तीची गोष्ट की एक नंदू हत्ती होता, तो एका बागेत असायचा आणि मुलांना तो खूप आवडायचा. मुलं त्याच्या अंगावर चढून बसायची आणि मग त्यांना एक चक्कर मारून आणायचा आणि सगळ्या मुलांची त्याची खूप छान मैत्री होती. पण एकदा काय झालं, त्या बागेत एक मोर आला आणि मग काय मुलं सगळी त्या मोराच्या पाठीमागे. आणि इतका सुंदर मोर दिसतो, कोणी आज नंदू हत्तीकडे डुंकून सुद्धा बघितलं नाही.
मग नंदू हत्तीला खूप वाईट वाटलं आणि म्हणाला, देवा तू का मला असं काळं काळं बनवलंयस, मला पण रंगीत रंगीत बनव. देव म्हणाला, तथास्तु. मग नंदू हत्ती झाला रंगीबेरंगी. आणि दुसऱ्या दिवशी तो त्या बागेच्या दाराशी वाट बघायला लागला मुलांची. आता मुलं येतील आणि मला बघून खुश होतील. मुलं आलीत, पण तो रंगीबेरंगी नंदू हत्ती त्यांचा नंदू थोडी होता. तो एक हत्ती होता कोणता तरी. त्यांना थोडी माहिती होतं हा नंदू हत्ती आहे. मग त्यांनी खूप शोधलं. मग नंदू हत्ती म्हणाला, अरे मीच आहे नंदू, अरे मीच आहे नंदू. मुलं काही ऐकायला तयार नाहीत. म्हणलं, हट, आमचा नंदू हत्ती छान काळा काळा होता. आणि मग नंदू हत्ती परत देवाला म्हणतो की देवा मला मी जसा होतो तसाच कर. देव म्हणतो तथास्तु. याच्यानंतर आमची चर्चा सुरू होते पहिलीतल्या मुलांबरोबर. आणि म्हणतो, काय आवडली का गोष्ट? हो आवडली. मग काय आवडलं? आणि तुम्हाला जे एक्सपेक्टेड आहे ते तात्पर्य काय असं न सांगताही मुलांकडनं बरोबर सगळी उत्तरं येतात की आपण जसं आहोत तसंच छान आहे. हो, हे मुलं सांगतात. हे झालं ना शिक्षण. स्वतःला स्वीकारणं आणि स्वतःवर प्रेमही करणं. स्वतःवर प्रेम करणं, मला मी आवडतो हे जाणवणं. आणि मग मुलं खूप बोलतात खरं. आणि सगळ्यांना बोलायचं असतं, सगळ्यांना सांगायचं असतं. प्रोजेक्ट अस्मिची ही खासियत आहे की आम्ही मुलांना बोलायला वेळ देतो, प्रत्येकाला बोलायला प्रोत्साहन देतो. खरंच. आणि मुलं पण बघत असतात ना की इथे बोललं तर चालतं. आणि सायकोलॉजी अशी आहे ना की इथे चूक बरोबर काहीच नाहीये. तुझं मत आहे, तुला जे वाटतंय ते बरोबर आहे आता इथे. इथे असं नाहीये की तुला वाटतं चुकीचं आहे आणि याच्यावर मार्क मिळणार नाहीयेत असं उत्तर दिलं तर, असं काहीच नाहीये तिथे. तर इथे मुलं छान उत्तरं देतात. म्हणजे मुलं मोकळी होतात, अगदी मनापासून बोलतात. आणि बघा, आपण म्हणतो ना नेहमी की एखाद्या म्हणजे झिरपलं की आतपर्यंत पोहोचतं. अगदी खरं. सो हे झिरपण आहे ना. हो. आणि आता जे आतपर्यंत पोहोचेल ना ते नक्की राहील, तिथे उगवेल काहीतरी. आणि ते बरोबर ह्या वयामध्येच खरं तर त्यांना ते कळणं गरजेचं आहे. असं पहिलीपासून काम करतो आम्ही मुलांबरोबर. शिकवणं नाही, शिकणं आहे. त्याच्यामुळे ते खूप आणि कृतीमधून खूप उपयोगाचं आहे. खूप नवीन नवीन गोष्टी. त्याच्यामुळे मुलं वाट बघत असतात. त्यांना एखादी गोष्ट नाही आवडली तर ते सांगतात. अशीच आमची एक गोष्ट आहे एका सेशनमध्ये की खूप खूप गुणी मुलगा आहे, खूप हुशार आहे. तो अभ्यासात पण खूप हुशार आहे, रनिंग रेसमध्ये पण त्याचा पहिला नंबर आलेला आहे आणि सगळ्यांचा तो खूप लाडका आहे आणि सगळं छान छानच आहे. पण त्याला बक्षीस मिळालं तर त्यांनी पटकन त्याचं रॅपर उघडलं आणि टाकून दिलं तिथेच. घरी गेल्यावर आई बाबा कपडे बदलून देतात, आई बाबा बूट काढून देतात, आजी येऊन भरवते. मग तो कलर करायला काढतो आपला सगळा पसारा आणि मित्रांनी आवाज दिला की आजीला म्हणतो की मला शर्ट घालून दे आणि तसाच पळतो सगळा पसारा टाकून. अशी छान गोष्ट मुलांना सांगितली आणि मग म्हटलं, आवडली का गोष्ट? मुलं सांगतात, गोष्ट आवडली पण तो चिनू काहीच करत नाही, हे नाही आवडलं. पहिलीतल्या मुलाला तो मुलगा छान आहे म्हणजे तो हुशार आहे हे मान्य, पण हे नाही आवडलं, हे छान आहे, हे नाही आवडलं त्यातलं. हे सांगतात ते. त्याच वेळेला ते बघतात ना स्वतःकडे, कुठेतरी रिलेट करत असतात. आणि मग त्याच्यानंतर आम्ही त्याच्यात एक खेळ घेतो की मी रोज बिस्किट खातो असं म्हटलं की एक उडी मारा समोर. आता हे वाक्य असं प्लेन आहे, सो तुम्ही खात असाल तर तुम्ही उडी मारा. असे 10-15 वाक्यांची पूर्ण यादी आहे आणि त्याच्यावर सांगितले की जे तुम्ही नाही करत ते तिथेच थांबा, जे करता त्याच्यासाठी पुढे उडी मारा. आणि मग या खेळाचा अर्थ विचारल्यावर मुलांना बरोबर कळते की रोज रोज बिस्किट खायला नको, पण मी खातोय, आता नाही खाणार. तुम्ही सांगणं आणि स्वतःहून कळणं यातला फरक आहे. आणि हे मुलं वाट बघत असतात, याबरोबरच आता म्हणूनच शाळा वाट बघत असतात आमची. खरंय. म्हणजे मुलांना सगळं सांगूनच कळणार आहे असं नाही, तर ते जे काही आपण करतोय, ज्या काही कृती आहेत त्याच्यामधून पण त्यांचं शिक्षण होणार आहे. तर व्हर्बल कम्युनिकेशन आणि नॉन व्हर्बल कम्युनिकेशन याचं महत्व या मुलांशी वागण्यामध्ये किंवा त्यांच्याशी संवाद साधण्यामध्ये कसं तू सांगशील? खूप आहे. दोन्ही पद्धतीचं कम्युनिकेशन महत्वाचं आहे. म्हणजे अगदी लहान मुलं असेल तर आपण हे नको करू, तिकडे नको जाऊस, याला हात नको लावूस, कितीदा नाही 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 म्हणतो. आणि याच्यामध्ये मग आत्मविश्वास हा पण एक विषय येतो ना, वाढणं किंवा कमी होणं. मोठा होताना तो येतोच नक्की. पण तशी आपली
एक पद्धतच आपली जगण्याची बोलण्याची अशी आहे की रागवणं, हे करायचं नाही, अमुक करायचं नाही, तमुक करायचं नाही, असं आपण सातत्याने सांगतो मुलांना. किंवा अगदी छोटी छोटी उदाहरणं घेतलं की हा काय ड्रेस घातलाय, असा काय अभ्यास करतो, अशी काय पेन्सिल धरलीये. सो जे केलंय ते चूक केलंय हेच सांगतो आपण मुलाला. त्याच्यापेक्षा जर आपण म्हटलंय की अरे या ड्रेसपेक्षा तो ड्रेस खूप मस्त दिसतो तुला, सो बघा, तसंही मुलं तुमच्या सांगण्यामुळे बदललेच पाहिजेत आणि त्यांनी लगेच ड्रेस बदलला पाहिजे असं नाहीच एक्सपेक्टेड. पण किमान कम्युनिकेशनची पद्धत अशी आहे की आता तो कदाचित त्याचा विचार करू शकेल की अरे तो निळा ड्रेस नवीन आहे ना, तो नाही घातलास आज तू, तो मस्त दिसतो खूप. खूप सोपी आणि साधी गोष्ट आहे ही, आपण करू शकतो. अभ्यासाच्या बाबतीत पण तेच. मला आठवतं माझा एकाला आमच्या भावाने त्याच्या मुलाला एकदा नेऊन सांगितलं की बघ, तू अभ्यास नाही केलास ना, तू असा झाडूवाला होशील. अतिशय चुकीचा संवाद आहे हा. म्हणजे आपण काय कम्युनिकेशन बघा काय करतोय, मेसेज काय जातोय त्याच्यातनं की अभ्यास केला नाही तर असं असं होणार, पण अभ्यास केला तर काय होणार हे सांगा ना. थोडं सकारात्मक पद्धतीने सांगायला हवं. अगदी अगदी. आणि तुम्ही नॉर्मल बोलताना सुद्धा आपण जे बोलतो त्या प्रत्येक शब्दाचं एक व्हिज्युअल फॉर्म मध्ये, म्हणजे एक दृश्य तयार होतं मुलांच्या नजरेसमोर, आणि ते दृश्य परमनंट राहतं त्याच्या सिस्टीम मध्ये. आता नाही या शब्दाला काहीही दृश्य परिमाण नाहीये, त्याच्यामुळे नाही या शब्द तुम्ही कितीदाही नाही म्हटलं तरी नाही होणार, कळणारच जात नाहीये आतमध्ये. काय करायचं नाही हे तुम्ही सांगताय ना, ते बरोबर जात आहे. सिलेक्टिव्ह. अगदी अगदी. आणि आपल्याला हे माहिती नसतं. खूपदा असं होतं की तुमची बोलण्याची एक पद्धत असते, तुमचा बोलण्याचा एक टोन असतो, हो, लकब असते, तुमची लकब असते, तुमचे ठरलेले शब्द असतात. अगदी बरोबर आहे की तुम्ही सारखे त्याच पद्धतीने बोलायला लागता आणि मग मुलं आपोआप कान बंद करून घेतात, कारण त्यांना काय चाललंय ते पूर्ण शब्द माहिती असतो. ते एखाद्या कामात जरी बिझी असले आणि तुम्ही तिकडून बोलत असलात तरी सुद्धा ते तुमचे शब्द पूर्ण तसेच्या तसे म्हणू शकतात आपल्या कामात बिझी राहून सुद्धा, इतके त्यांना ते तोंडपाठ झालेले असतात. आणि हे सगळ्यांच्याच बाबतीत आहे, शिक्षकांच्याही बाबतीत आहे आणि आईबाबांच्याही बाबतीत आहे. हे अगदी असंच आहे. खूपदा असं होतं की आपण सांगत एक असतो आणि आपली देहबोली वेगळीच काहीतरी म्हणत असते. या दोन मध्ये जेव्हा कन्फ्युजन असतं ना, तुम्ही खूप स्ट्रेसमध्ये असता आणि त्यावेळेला तुम्ही प्रेमाने मुलांना सांगत असता अभ्यास कर, मी इथेच आहे, अभ्यास कर, पण तुमचा स्ट्रेस आणि तुमच्या मनात काहीतरी वेगळं चाललेलं आहे हे मुलांपर्यंत पोहोचत असतं. किंवा राग आलाय तुम्हाला, तुम्ही जरी ओरडला नाहीत तरी हे कळत असतं. सो जेव्हा तुमची देहबोली, तुमचे एक्सप्रेशन्स, फेशियल एक्सप्रेशन्स आणि तुमचे शब्द, तुमच्या आवाजाचा टोन या गोष्टी मॅच होत नसतात ना, तेव्हा एक खूप गोंधळलेला असा मेसेज मुलांच्या पर्यंत पोहोचतो. बरोबर. आणि त्या मेसेजमुळे मुलं आणखीन गोंधळतात की नेमकं काय म्हणायचंय. आणि दिवसेंदिवस आता याचा जसा अभ्यास सुरू झाला तसं लक्षात येत आहे की बरेच प्रॉब्लेम्स, मुलांचे जे मानसिक समस्या आहेत त्याचं कारण हे आहे. बरं. की मेसेज सरळसोट मला जे सांगायचे ते सरळ सरळ पोहोचवणं याच्यापेक्षा तुमचा आवाज, तुमचे शब्द, तुमचा टोन, तुमचे एक्सप्रेशन्स हे मॅच नाही झालं नाही होत तर मुलं कन्फ्यूज होतात. खरंय. सो शब्द खूप महत्वाचे. तो जसा मेसेज जायला हवाय तसा तो पोहोचत नाही, तसाच पोहोचायला हवा आणि त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायला हवे. तुम्ही निगेटिव्हली वाक्य फ्रेम करण्याची खूप जणांना सवय असते बघा. सो आपलं वाक्य आपण कसं फ्रेम करतोय हे बघा. नकारात्मक असेल तर त्याचा जो परिणाम होतो ना तो पण नकारात्मक होतो. बरोबर. सातत्याने जर तीच तुमची वागण्याची बोलण्याची पद्धत असेल तर. सो याचा पण विचार केला पाहिजे की आपण कसं पॉझिटिव्हली बोलू शकतो. हा खरं इतक्या थोडक्यात सांगता येण्यासारखा विषय नाहीये, बऱ्यापैकी बोलायला लागेल, पण मला वाटतं प्रत्येकाने करून बघण्याचा भाग आहे. हो. की आपण आता कोणतं वाक्य बोललो, हे वाक्य समजा मी अशा पद्धतीने बोललो असतो तर त्याचा परिणाम काही वेगळा झाला असता का, हे ताडून बघायला काय हरकत आहे, गंमत म्हणून. हो. आणि आपल्याला हवा असलेला परिणाम दिसून येण्यासाठी आपण आपल्या बोलण्यामधून काय बदल करायला हवाय का हे थोडंसं पडताळून बघायला. अगदी अगदी.
लहान मुलांचं काउन्सिलिंग करायची वेळ येते तेव्हा मोठ्यांनाही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह केलं जातं का मोठ्यांचं वेगळं, का असं म्हणावं की मुलांचं काउन्सिलिंग करण्यापेक्षा मोठ्यांचंच काउन्सिलिंग करण्याची गरज आहे? नाही, तू म्हणतेस ते सगळं करावं लागतं. म्हणजे समस्या काय आहे याच्यावर अवलंबून असतं. पण मुलं लहान असतील तर फक्त त्यांचं काउन्सिलिंग असं काही होत नाही. कधी त्यांच्या बरोबरीने आई वडील, कधी त्यांच्या अपरोक्ष आई वडील, कधी सगळे एकत्र मिळून काही त्यांना होमवर्क दिलेलं असतं, सगळ्यांनी मिळून करायचं असतं. पण फक्त मुलांचं काउन्सिलिंग केलं, आता अमुक अमुक समस्या आली आहे ना, सो आता मी काउन्सिलरकडे पाठवलं, तो याचं काउन्सिलिंग करेल आणि प्रश्न संपेल, असं कधीच होत नाही. त्याच्यात आईवडिलांची भूमिका कायमच अतिशय महत्वाची असते. त्याच्यामुळे काउन्सिलिंगमध्ये आईवडिलांचा रोल खूप महत्वाचा असतो. सो सगळ्यांचं काउन्सिलिंग, म्हणजे पालकांचं मुलाचं काउन्सिलिंग नाही होत. पालकांचंही करायला हवंय. हो, कारण जे काही बदल करायचे आहेत, बदल स्वीकारायचे ते दोन्ही बाजूनी होण्यासाठी हे गरजेचं आहे. खरं म्हणजे पालकांकडनंच ते येणं अपेक्षित आहे आणि त्याच्यामुळेच मुलांमधले बदल घडतात. म्हणजे फक्त मुलाला काय सांगितलंय आज आणि त्याने ते तसं तो करेल असं गृहीत धरून परस्पर मुलाबरोबर काम करणं, त्याचं समुपदेशन करणं, अशी सिस्टीम नाही वर्क होत, कधीच नाही होत ती. बरोबर. मुलांची साधारणपणे इमोशनल डेव्हलपमेंट ही तू म्हणेल तसं पहिलीच्या मुलाला सुद्धा काही विषय तू ऍक्टिव्हिटी बेस्ड जे आहेत ते मगाशी सांगितलंस तसे शिकवता येऊ शकतात. सो ही इमोशनल डेव्हलपमेंट त्यांच्या वयाच्या केव्हापासून सुरू होते आणि ती साधारण टप्पे त्याचे कसे असतात? पोटात असल्यापासून सुरू होते. फारच मुळापासून. इमोशनल डेव्हलपमेंट ही काही असं शिकवून येणारा भाग नाहीये ना, की सायन्स आहे आणि विज्ञान शिकवतोय आम्ही आता, असं नाहीये. ती तुमच्या, जसं नेहमी आपण सगळ्या मुद्द्यांवर तिथेच येतोय की तुमच्या वागणुकीतनं येणारी गोष्ट आहे. आता सगळ्या म्हणजे प्रेग्नन्सीतच असं सांगितलं जातं की पोटावर हात ठेवा, मुलाशी गप्पा मारा, मी तुझ्या सोबत आहे, मी तुझ्यावर प्रेम करते आणि तू बाहेर येण्याची मी वाट बघतीये, मग आपण गंमत करू, मज्जा करू आणि माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. किंवा अगदी इतके काय म्हणतात त्याला, आर्टिफिशियली नाही बोललं तरी सुद्धा तुमचं प्रेम पोहोचवण्याचे, इमोशनली कनेक्ट होण्याचे आहेत ना बरीच वाक्य शब्द आहेत, ते प्रत्येकाप्रमाणे वेगवेगळे होतील. तिथून तर पुढे सातत्याने, फक्त आता होतंय असं की एकच मूल असेल किंवा 2 मुलं असतील तर आपण त्यांना सिद्धार्थ बनवू बघतोय. म्हणजे गौतम बुद्ध, सिद्धार्थचा गौतम बुद्ध झाला, पण आपली मुलं गौतम बुद्ध होतील याची काय खात्री नाहीये. पण आपण सगळ्याच वाईट गोष्टींपासून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे त्यांनी फार खेळू नये, त्यांनी फार थकू नये, त्यांनी मातीत पाय टाकू नयेत, त्यांनी हात तर मातीला अजिबात लावूच नये. मातीत खेळणं तर हे आता होतच नाही. त्यांनी स्वतःच्या हाताने जेवू नये, कारण ते स्वतःच्या हाताने जेवलेत तर सांडूबड होईल आणि मग तुम्हाला स्वच्छ करावं लागेल त्याला. अशा खूप अनुभवांपासून आपण त्यांना वंचित ठेवतोय. बरोबर. घरात काही दुखलं खुपलं असेल, कुणाचा मृत्यू झाला घरातल्या, तर ते लपवलं जातं. निसर्गाच्या जवळ जाणं हे होत नाही, फारच कमी होतं. निसर्गाशी कनेक्ट राहिलेला नाही. खूप नातेवाईक नाहीत. खरंय. या सगळ्या गोष्टींचा इमोशनल डेव्हलपमेंट होण्यासाठी फक्त प्रेम, आणि आईवडील मुलांवर खूप प्रेम करतायत आणि त्यांनी मागितलेली सगळ्या गोष्टी त्यांना आणून देतायत, पुरवतायत त्यांना हवं ते, ही इमोशनल डेव्हलपमेंटची गोष्ट नाहीये. इमोशन्स किती आहेत आणि नुसत्या किती नाही आहेत, त्या किती इमोशन्सची रेंज आहे. बरोबर. म्हणजे आत्ताची भाषा अशी आहे टीनेजर्सची की काही झालं तरी मला डिप्रेशन आलंय. हे इतकं सहजपणे येतं मुलांच्या तोंडातून. सहज भाषा, मला बोर होतोय, मी डिप्रेस झालोय. आणि डिप्रेशन ही दुःखाची शेवटली अगदी पायरी आहे. सो मधल्या सगळ्या पायऱ्या किंवा आनंद होतो तो प्रचंड आनंद होतो. म्हणजे सोशल मीडियावर या पद्धतीचं व्यक्त होणं चालतं. आणि आता मुलं अगदी 10, 11, 12 वर्षांचे झाले की सोशल मीडियावर असतात. सो तिथलं हे एक्स्ट्रीम लेवलचं घेणं, टोकाच्याच भूमिका घेणं. एकतर तुम्ही सक्सेसफुल आहात किंवा तुम्ही लुजर आहात, असे 2च मापदंड लावले जातात.
याच 2 मापदंडांमध्ये आपण खेळतोय, एकतरी या टोकाला नाहीतरी या टोकाला. आणि खरं म्हणजे आपलं आयुष्य अगदी मधून जाणारं असतं, बॅलन्स्ड. आपण सगळ्या गोष्टी तशाच करतो. आपण अंबानीसारखे प्रचंड श्रीमंत नसतो आणि आपण अगदी झोपडपट्टीत राहतोय, पैसाच नाहीये, अशाहींबद्दल बोलत नाही आहोत आपण आता. अशा सगळे अनुभव दिले नाहीत. म्हणजे आत्ता आम्ही समर कॅम्पमध्ये भावना हा विषय घेतला होता. सो रोज आम्ही एका भावनेवर मुलांबरोबर ऍक्टिव्हिटीज करत होतो. बरं. आणि बाकीच्या सगळ्या भावनांपर्यंत पोहोचवता आलं आम्हाला मुलांना. दुःख या भावनेचं असं होतं की मला दुःख होतं किंवा मला वाईट वाटतं. दुःख होतं हा भाग खूपच मोठा आहे म्हणजे शब्द, पण मला वाईट वाटतं हे मुलांना कळतच नाही. सगळ्या गोष्टींचा त्यांना राग येतो. अगदी खरं. सगळ्या आनंद होतो नाही तर राग येतो. हा, सगळ्या गोष्टी म्हणजे मला लाज वाटते हे नाही सांगता येत, मला वाईट वाटतं हे नाही सांगता येत, कारण या भावनेला अमुक अमुक शब्द आहे याची ओळख तोंडओळख आपण करूनच दिलेली नाहीये. त्याच्यामुळे मुलं सारखी म्हणत होती की आम्हाला हे नाही आवडत असं झालेलं, आणि मग मला खूप राग येतो किंवा मला खूप रडायला येतं. पण म्हणजे काय होतं, म्हणजे काय होतं, म्हणजे काय होतं हे नाही सांगता येत, कारण त्या भावनांची ओळखच करून दिलेली गेली नाहीये. अगदी बरोबर आहे. तू म्हणते असते की भावनांची ओळख करून द्यायला लागते ना. की मला आता मी कुणाकडे तरी बघून नुसतं स्माईल करते, मी कुणाकडे तरी बघून मनमोकळं हसते काहीतरी, किंवा मी टीव्ही बघत असेल आणि एखादा काहीतरी छान जोक झाला तर मी खळखळून हसते. या किती शेड्स आहेत तर प्रत्येक इमोशनच्या भावनांचे. आणि मुख्य भावनाच जर इंट्रोड्यूस करून दिलेली नसेल, त्याचीच ओळख नाहीये, तर त्याचे तू म्हणतेस तसे हे पदर किंवा त्याच्या या शेड्स कळणार कधी. आणि ते नाही केलं तर मग आपण जे म्हणतो की 5वी-6वीतले मुलं व्हायलंट होतात. त्यांना हवी ती गोष्ट मिळाली नाही तर वस्तू फेकाफेक करतात किंवा मी घरातनं निघून जाईन म्हणतात, आदळआपट करतात, धमक्या देतात, चाकू सुरे हातात पकडायला लागले की हे नाही दिलं तर आम्ही काहीतरी करून घेऊ, स्वतःच किंवा कुणाला काहीतरी करू. हे सगळं की एवढा राग, थोडंसं आपलंही चुकतं. कुठल्या गोष्टीवर कशी शिक्षा द्यायची, कसं रिॲक्ट व्हायचं, हे सुद्धा म्हणजे मुलांबद्दल बोलायला लागलो ना नेहा, तर सगळ्या गोष्टी मोठ्यांपर्यंतच जाऊन पोहोचतात, कारण त्या मोठ्यांच्या मार्फत मुलांपर्यंत पोहोचणार आहेत. आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्ष देऊन करायला लागणार आहेत. आई बाबा, नवीन झालेले आई बाबा, खरंय, यांना हे सगळं करायला लागणार आहे. बरोबर. आता मी त्याच मुद्द्याकडे येणार होते की सगळ्याच गोष्टी शिकवायला लागतात. म्हणजे त्याची वर्कशॉप्स आजकाल बरेच जण कंडक्ट करतात. पेरेंटिंगचे वर्कशॉप्स, मुलांशी कसं वागायचं, बोलायचं आणि त्यांचा अभ्यास कसा घ्यायचा, इथंपर्यंतची वर्कशॉप्स आहेत. तर ह्या वर्कशॉप्सची खरंच गरज आहे का? पालकत्व हे आपण होऊन आतून जे येतं त्याच्यामध्ये ह्याचा कितपत रोल असायला हवा ह्या वर्कशॉप्सचा, आणि ती गरजेची आहेत का? आहेत, आता आहेत. जोपर्यंत आपण सहजपणे कुटुंबातून बघून शिकत होतो ना, तोपर्यंत ते नॅचरली येत होतं. आता असं झालंय की ज्या गोष्टी नाही कळत आणि ज्या शिकवण्यासाठी तुमच्या आजूबाजूला कोणी नाहीये, त्याचं आहे ना प्रशिक्षण अवेलेबल. अच्छा, आहेत की त्यातले लोक की जे तज्ज्ञ आहेत त्या एकेका विषयात, आणि ते त्यांनी जो अभ्यास केलाय ते तुमच्या बरोबर शेअर करू इच्छितात. तुम्हाला जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं देण्यासाठी आहेत असे तज्ज्ञ, आणि तुम्हाला नाही कळत आहे. मूल तुम्हाला वाढवायचे, ती एक परिपूर्ण समतोल व्यक्तिमत्व म्हणून घडवायचं आहे. फक्त चांगले मार्क मिळवून चांगले पैसे मिळवणारी नोकरी इथपर्यंतच नाही ठेवायचे. तर तुम्हाला नाही कळत आहेत काही गोष्टी. आजूबाजूच्या गोष्टी इतक्या स्पीडनी बदलतायत, अगदी खरं आहे, की ती स्पीड आपल्याला मॅच करायची असेल तर आपल्याला सगळं नाही ना कळणार. काही गोष्टी कळतील, काही नाही कळणार. फक्त मला वाटतं हा मोकळेपणा आपल्याजवळ असावा की जे मला नाही कळत, बरोबर,
ते मला शिकून घ्यायचे. म्हणजे त्याचा फायदा आणि करून घ्यावा. त्याचा अगदीच फायदा करून घ्यावा, कारण त्याचा उद्देश खूप चांगला आहे. हो. तुम्ही ज्या उद्देशाने शिकायला जाताय, माझ्या मुलांच्या विकासासाठी मला हे शिकून घ्यायला पाहिजे असं मला वाटतंय, कारण काही गोष्टी मला नाही कळत आहेत. हे तुम्ही स्वीकारलं आणि तो मोकळेपणा जर तुम्ही दाखवला तर तुम्हाला हे सगळं अवेलेबल आहे आणि त्याचा जरूर फायदा घ्यावा. बरोबर. आणि त्याचा तुमच्या मुलासाठी उपयोग करून घ्यायला हरकत नाहीये. अगदी घ्यावाच, हरकत नाही. माझं म्हणणं आहे की अगदी नक्की केलं पाहिजे. नक्की केलं पाहिजे. प्रोजेक्ट अस्मी चे जे काही तुझं उपक्रम असतात, जे काही वर्कशॉप्स असतात, त्याच्यामधले आलेले लहान मुलांचे अनुभव किंवा पालकांचेही अनुभव असे काही तुला शेअर करता येत असतील तर कर ना. हे मी जे शेअर करायला बसले ना आता, त्यातले काही 2 तास पुरणार नाहीत बरं का आपल्याला, पण काही मला नक्कीच शेअर करावेसे वाटतील. आम्ही ज्या शाळांमध्ये जातो ते मी मगाशी सांगितलं की त्या वस्ती पातळीवरच्या शाळा आहेत. खूप शाळांमध्ये अगदी एकेका वर्गासाठी एकच शिक्षक आहे आणि बाकीचा स्टाफ पण नाहीये. शिक्षकांना एवढी मुलं, त्यांना शिकवायचंही असतं, रिझल्टही चांगला यायला पाहिजे, शिवाय त्यांच्या वागण्याकडे लक्ष देणं, त्यांच्या खेळांकडे लक्ष देणं, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज म्हणून खूप गोष्टी करायला लागतात, हे सगळं करायचं असतं. आणि त्याच्यात काही मुलं असतात की जी स्वतःहून बोलतच नाहीत, जी लिहितच नाहीत, जी मागेच राहतात, किंवा त्यांचे काही वैयक्तिक त्यांच्या घरातल्या समस्या असतात, ज्या सगळ्यांची उत्तरं शिक्षक देतील असं नाही ना होत शक्य. हो, बरोबर आहे. पण मग ते प्रोजेक्ट अस्मीच्या थ्रू खरंच साध्य होतं. म्हणजे कोविडमध्ये एका लहान मुलाची, म्हणजे तो पहिलीत होता, त्याची आई गेली आणि कोविड नंतर तो पहिल्या वर्गात शाळेत आला. त्यावेळेला आमचे जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांना आम्ही प्रोजेक्ट अस्मीचे फॅसिलिटेटर्स म्हणतो, ते त्या शाळेत गेलेत. तर तो त्याच्या आजीबरोबर मागच्या बेंचवर बसलेला होता. अच्छा. आणि शिक्षकांना विचारलं की त्या बाई कोण, तर म्हणे त्याची आजी आहे आणि तो येतच नाही शाळेत आजी नसली तर. आजी वर्गात त्याच्याबरोबर पूर्ण दिवसभर शाळा आहे तोपर्यंत तिथे बसलेली हवी, तरच तो येऊन बसतो रोज. आणि तो काही होमवर्क करेल किंवा आम्ही सांगितलेलं लिहून घेईल असंही नाहीये, तो पुढे येऊन काही बोलेल असंही नाहीये. तो फक्त वर्गात असतो, आजी आहे म्हणून तो तिथे किमान बसलेला असतो. मग आमच्या फॅसिलिटेटर्सने त्याच्याशी हळूहळू बोलायला सुरुवात केली. तो काही सुरुवातीला बोलत नव्हता. मग इतक्या मी तुला मगाशी सांगितलं तशा ऍक्टिव्हिटीज असतात, आपोआप मुलं रमतात त्याच्यात. मग कधीतरी त्याला विचारायचं तुला काय वाटतं, तुला आली का मजा. मग तो हळूहळू बोलायला लागला. आणि नंतर असं झालं की आजीनी वर्गात येणं, त्याच्याबरोबर शाळेत येणं बंद झालं. आणि तो पण अगदी सगळ्या गोष्टींमध्ये रमला. म्हणजे तो आमच्या फॅसिलिटेटर्सची, प्रोजेक्ट अस्मीच्या फॅसिलिटेटर्सची वाट बघत असायचा. आणि याच्याही पेक्षा छान गोष्ट असं की शाळा संपता पहिलीचं संपता शिक्षकांनी सांगितलं की या मुलातले जे काही बदल आहेत ना त्याचं खूप क्रेडिट तुम्हाला आहे. आणि हे आजीनी सुद्धा येऊन सांगितलं की तुमच्यामुळे माझा नातू इतका मोकळा झाला आणि शाळेत परत रमला. असंच एका शाळेत 4थीच्या वर्गावरचा मुलगा, आणि आपल्याला विश्वास बसणार नाही, आपण नकुशी नावाच्या मुली ऐकल्या आहेत ना, तशीच मुलांची पण नावं खूप चित्रविचित्र असतात. तर या शाळेतल्या मुलाचं नाव होतं द्वेष. अच्छा. द्वेष हे नाव असू शकतं, हे आपल्याला असं नाव ठेवलं असेल नाही माहिती, पण त्याचं नाव द्वेष असं होतं. आणि आमची जी फॅसिलिटेटर त्या वर्गात गेली, तिने नाव विचारलं काहीतरी आणि तिला कळलं नाही किंवा खूप मुलांचा गोंधळ सुरू होता. तिला रुद्र का नाव वाटलं माहिती नाही. तिने तू रुद्र ना रे असं म्हटलं. अच्छा. त्याच्यावर तो काही बोलला नाही. तो मुलगा खूप मस्ती करत होता, खूपच मस्तीखोर होता. तर दुसऱ्या की तिसऱ्या सेशनला ती जेव्हा शाळेत गेली तेव्हा ती म्हणाली, रुद्र आज ना माझा घसा खूप बसलाय रे, माझा आवाज काही जाणार नाहीये, सगळ्यांपर्यंत पोहोचणार नाहीये, जरा शांत ठेवायला मदत करशील का वर्ग. आणि त्यांनी एकदम ती जबाबदारी घेतली. त्याने त्या दिवशी सगळ्या मुलांना शांत बसवलं. जे मुलं मस्ती करत होते त्यांना त्यांनी त्याच्या पद्धतीने शांत केलं. हिच्याकडून हिच्या ऍक्टिव्हिटीज हिनी उठू नये म्हणून हिच्या जवळ येऊन सगळ्या ऍक्टिव्हिटीज करायला मदत केली. आणि असं छान त्यांनी, म्हणजे त्याचं ऍक्च्युली वागणं बदललं पूर्ण.
आणखीन 2-4 सेशन्स नंतर असं झालं की त्याच सेशनला मुलं म्हणालीत की ताई तुम्ही याला रुद्र म्हणताय पण याचं नाव रुद्र नाहीये काही. आणि त्यांनी त्याचं नाव द्वेष हे सांगितलं. त्या क्षणी म्हणजे आत्ताही हे सांगतानाही माझ्या अंगावर काटा येतोय की एखाद्या लहान मुलाचं नाव द्वेष असावं. ते ऐकून फॅसिलिटेटर पण आमची 1 सेकंद असं झाले की आता काय रिॲक्ट करावं. पण तिने सावरलं आणि ती म्हणाली असू देत ना, मला रुद्र नाव फार आवडलं याचं, मी याला रुद्रच म्हणणार, चालेल ना रे तुला. त्याचे डोळे अक्षरशः चमकले. त्याला ते आवडलं असेल, त्याला ते खूप आवडलं. तिथून त्याच्या वागण्यात सातत्याने बदल घडत गेला. केवढा मोठा परिणाम झाला असेल. मोठा परिणाम आहे. आणि शेवटी असं झालं की त्याच्या शिक्षकांनी सांगितलं की मी गॅजेटमध्ये त्याचं नाव बदलून घेतो. त्याला रुद्र नाव खूप आवडलंय, तो सगळ्यांना सांगतोय की माझं नाव रुद्र आहे. आणि शेवटल्या सेशनच्या दिवशी त्याने ते आमच्या फॅसिलिटेटर समोर येऊन असं तिच्या गालाला हात लावून विचारलं, मग माझं नाव काय? आणि मग ती म्हणाली की रुद्र. म्हणला हा. आणि मग ही मुलं ना खूप छान सगळ्यांचे फोन नंबर्स वगैरे लिहून घेतात, काहीतरी गिफ्ट आणतात. तर हे सगळं जे आहे ना, हे त्यांना बोलायला मोकळेपणाने व्यक्त व्हायला एक जागा मिळते, व्यक्ती मिळतात की जिथे त्यांच्या मनातलं सांगू शकतील. बरोबर. एम्पथी ही सांगून नाही ना येत, ती दिसायला लागते. ती दिसली की मुलं तेवढी खुलतात. हो हो. असंच एका शाळेत एक मुलगी काहीतरी तिला समस्या आहे हे फॅसिलिटेटरला कळलं होतं. ती एका बेंचवर बसलेली असते एका कोपऱ्यातल्या. ती वर्गाच्या बाहेर जाताना आत येताना तिला कोणाची परमिशन लागत नाही. ती तिला हवं तेव्हा बाहेर जाते, लगेच येते. आणि ती कितीदाही चूक करायला गेली तरी सुद्धा ती ओलीच असते आणि ओल्यातच बसलेली असते. बर. आणि ती काही बोलत नाही, काही शेअर करत नाही. फक्त ती शाळेत येऊन बसते, तिचा डबा खाते, तिचं पाणी पिते आणि शाळा सुटली की घरी जाते. अच्छा. बरेचदा आमच्या फॅसिलिटेटर्सने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी फारसा काही रिस्पॉन्स दिला नव्हता. पण तरी सुद्धा तुला काय वाटतं, तुझं काय म्हणणं आहे, येतेस का खेळायला, हात धर, असं सगळं करून झालं. आणि एका सेशनला एक गाणं तिला खूप आवडलं आणि आता म्हटलं की आता बस झालं, 2दा गाणं म्हणून झालंय आपलं, आता नाही म्हणणार गाणं, आपण आता पुढली ऍक्टिव्हिटी करू. असं आमच्या फॅसिलिटेटरनी म्हटल्या ती म्हणाली की अजून 2दा म्हणूया ना गाणं. अरे. आणि खरंच ते गाणं 2दा घेतल्यावर ती रमली, ती आली, ती हात धरला. हा बदल शाळेतल्यांना दिसला ना, शिक्षकांना दिसला, खरंय, तिथल्या मुख्याध्यापकांना दिसला की इतके दिवस आम्ही प्रयत्न करतोय पण ही मुलगी हलत नाही, बोलत नाही, काही रिस्पॉन्ड करत नाही, पण आज ही बोलायला लागली. हो. हा प्रतिसाद खूप मोठी गोष्ट आहे, खूपच मोठी गोष्ट आहे. अशा मी म्हटलं तुला आमच्याकडे वर्गातले अनुभव आहेत. पण तू हे जे म्हणालीस की प्रोजेक्ट अस्मीमध्ये आल्यानंतर मुलांना हे जे काही मोकळं वाटतं, ते खुलतात, हे सगळं शाळेमध्ये होण्यासाठी, या सगळ्या विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक असं वातावरण मिळण्यासाठी शिक्षकांसाठी तू काय सांगशील? त्यांनी काय करावेत बदल शाळेमध्ये? शिक्षकांनी खूप बदल करणं अपेक्षित आहे खरं तर. पण मी तुला आणखीन एक गोष्ट सांगते की शिक्षकांवर कामाचा भार पण खूप आहे. तरी सुद्धा काही गोष्टी नक्की करता येतात. प्रत्येक मुलाला प्रश्न विचारला जाईल, त्यालाही बोलायला वाव मिळेल. तुम्ही कुणाला लेबलिंग करणार नाही की हा बुद्धूच आहे, हा हुशारच आहे, हा गाणं छान म्हणतो, हा नाटकात छान काम करतो, मग त्याच मुलांना तिथे तुम्ही इन्व्हॉल्व्ह करता. जी मुलं अभ्यासात चांगली असतात त्यांनाच महत्व मिळतं, त्यांना पुढे बसवलं जातं. दुर्लक्ष होतं, बॅक बेंचर्स म्हणून बोललं, बाकीच्यांकडे दुर्लक्ष होतं. त्यांच्याही काही समस्या असतात, तुम्हाला नाही कळणार ना प्रत्येकाच्या घरात काय चाललंय. खरंय. सो त्या समस्यांना तुम्ही प्रत्येक वेळेला जाऊन असं विचारू नाही शकणार, पण हा मोकळेपणा तुमच्या वागण्यात असलं पाहिजे, ही एम्पथी तुमच्या वागणुकीत असली पाहिजे की त्या मुलाला वाटेल तुम्हाला येऊन सांगावं. चॅनल मोकळा ठेवला पाहिजे. एवढा जरी बदल झाला ना, मुलं तुमच्याशी येऊन शेअर करायला लागलेत, बरोबर, तरी सुद्धा माझ्या मते अर्ध जग जिंकलं तुम्ही. अगदी खरंय. त्याच्यानंतर शिकवणं, मार्क मिळणं हा वेगळा भाग. हो, खरंय. पण माणूस बनण्याच्या प्रक्रियेतलं मी तेच म्हणते, व्यक्तिमत्व घडणार आहे ना तिथे. त्याच्यामध्ये फक्त अभ्यास ही एक गोष्ट नसून इतरही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये संवाद महत्वाचा आहे, तो मोकळेपणा महत्वाचा आहे. आणि आम्हाला कायमच जाणवतं हे की जिथे मुलं नाही ऐकत,
तिथे माराची भाषा किंवा रागवण्याची भाषा ही इतकी कॉमन आहे की म्हणजे बाईंनी मारलं नाही किंवा सरांनी मारलं नाही तर मुलांना चैन पडत नाही. ते आमच्या फॅसिलिटेटर्सला सांगतात प्रोजेक्ट अस्मीच्या की मारा ना तुम्ही, मारल्याशिवाय आम्ही शांत नाही बसत. अरे बापरे. हे या टोन मध्ये ऐकायला आलं की असं वाटतं अरे मारायचं कशाला, पण तुम्ही शांत बसा. आम्हाला सवयच नाहीये शांत बसण्याची. कारण हे जे दोघांमधलं नातं आहे ना, शिक्षक आणि मुलं, हे नातं फुललंच नाहीये. दडपले गेलेत आणि विद्यार्थी. मी शिकवणार, तुम्ही ऐका, एवढ्या याच लेवलला राहिलंय. सो ते नातं फुलण्यासाठी एम्पथी सगळ्यात महत्वाची आहे. अगदी खरं आहे. नाहीतर मुलाला नेहमी असं लेक्चर दिलंय असंच वाटतं आणि मग तिथे त्यांचा मेंदू काम करणं बंद होतं असं मला वाटतं. तर मुलांविषयीचा हा प्रोजेक्ट अस्मी, ह्याचा उल्लेख तू केलास, पण त्याच्या कार्याविषयी जरा सांग ना सविस्तर. 2019 मध्ये प्रोजेक्ट अस्मीची सुरुवात झाली. खरं तर ती 18 मध्ये काम करायला त्याच्या मागच्या कामाला सुरुवात झाली. कारण मी तुला मघाशी सांगितलं तसं हे नक्की ठरलं होतं की ऍक्टिव्हिटीज मधनं मुलांपर्यंत पोहोचायचं. पण आता या ऍक्टिव्हिटीज डिझाईन करायला लागणार ना, ते कसं करायचं. म्हणून मग काही सायकोलॉजिस्ट मैत्रिणी सगळ्यांना मी आवाहन केलं होतं की जे क्रिएटिव्ह आहेत आणि ज्यांना या कामात यावंसं वाटतंय त्यांनी यावं. आणि असे मग एक एक गळत 2 अतिशय क्रिएटिव्ह मैत्रिणी सापडल्यात. एक संध्या झोपे आणि शुभदा काटदरे. अच्छा. आम्ही तिघींनी मिळून भरपूर ब्रेनस्टॉर्मिंग केलं आणि मग असं ठरलंय की एक विषय आणि त्या विषयाच्या भोवती वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज. मग त्याच्यात गाणी येतील, गोष्टी येतील, कविता येतील, खेळ येतील, काही अगदी खास त्याच्यासाठी डिझाईन केलेल्या रोल प्ले सारखं असेल काही, असं सगळं करून तयार करायचं. सो ऑलमोस्ट सप्टेंबर 18 पासून जून 19 पर्यंत आमचे पहिलीच्या वर्गाचे 12 सेशन्स लिहून झालेत. बरं. आता हे लिहून झालेलं काय करायचं. माझ्या डोक्यात कायम असं होतं की मला जो वेळ मी 1 तास काउन्सिलिंग मध्ये घालवतेय त्या 1 तासात मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत, मुलांपर्यंत कसं पोहोचता येईल. आणि मग जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजे शाळा. पण शाळांमध्ये आम्ही तिघीच जणी जाऊन फार पोहोचता येण्यासारखं नव्हतं. म्हणून मी एक साधा सोपा व्हॉट्सअप मेसेज केला की ज्यांना कुणाला असं वाटतंय की मुलांबरोबर काम करायला मजा येईल आणि जे कोणी आठवड्यातला 1 तास मुलांसाठी देऊ इच्छितात त्यांनी कॉन्टॅक्ट करावा. आणि माझं एक ऑब्झर्वेशन होतं, कारण मी पण खूप काळ गृहिणी म्हणून काढलाय, तर त्याच्यात लक्षात आलं की मध्ये मध्ये वेळ असतो गृहिणींना. मुलं शाळेतनं येण्याच्या आधी जरा वेळ असतो, मग त्यांना क्लासमध्ये सोडण्याच्या वेळेला मध्ये वेळ असतो, पण कमिट नाही करतायत फार काही. आणि सगळ्या आया पण अतिशय शिकलेल्या आहेत आता, पण नोकरी नाही करतायत कारण मुलांसाठी कमिटमेंट दिलेली आहे. मुलं वाढवणं ही कमिटमेंट आहे, म्हणून जबाबदारी आहेच ती आहेच आणि त्याच्यासाठी ते घरात आहेत. अनेक लोक असे आहेत की नोकरी करतायत पण समाधानी नाहीत, त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी करावं असं वाटतंय पण फार वेळ नाही देतायत. तरुण मुलं आहेत ज्यांना खूप काहीतरी करावं असं वाटतंय पण कधी करायचं, काय करायचं नेमकं हे शोधता येत नाहीये. मग एवढं जरी कळलं त्यांना की मला मुलांमध्ये मी रमतो किंवा मी मुलांमध्ये रमते, तर त्यांनी फक्त 1 तासाची कमिटमेंट दिली तर प्रोजेक्ट अस्मी मध्ये त्यांना काम करता येईल. मग ज्यांनी ज्यांनी आम्हाला संपर्क केला त्यांचं एक वर्कशॉप घेतलं. त्या वर्कशॉपमध्ये सगळी सत्र जी लिहिलेली आहेत ते एक सत्र करून दाखवलं आणि पुढली सत्र त्यांना अभ्यासाला दिली, गट करून त्यांचे की त्यांनी करून दाखवायचे. म्हणजे प्रत्येक सत्र इतकं सुंदर रीतीने पोहोचतं. मुलांबरोबर काम करायचं असताना ही सगळी काळजी घ्यायला लागते. आणि खूप मोठी गोष्ट प्रत्येक वर्कशॉपमध्ये आवर्जून आम्ही सांगतो ती ही की तुम्ही काही द्यायला चालले आहात या मुलांना असा विचार करून जाऊ नका. तुम्ही घ्यायला चाललेले आहात. आणि काय घेऊन येणार आहात तर चैतन्य, ती निरागसता, ते चैतन्य फक्त लहान मुलांकडूनच मिळतं. ते आणखीन इतर कुठे मिळत नाही. आणि तो आनंद. आणि खूप जण तयार झालेत. वा, छान. टीम तयार झाली त्याच्यामुळे. टीम तयार झाली. त्याच्यात आम्ही 4 शहरांमध्ये त्यावर्षी वर्कशॉप्स घेतलेत.
आणि जवळपास 250 जणांनी ट्रेनिंग घेतलं. त्यातले 70 जण प्रत्यक्ष शाळांमध्ये गेले. पहिल्याच वर्षी 35 शाळांमध्ये पहिलीच्या वर्गावर काम सुरू झालं महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी. आणि अगदी हे सगळं सुरू असताना म्हणजे की अरे वा, आता आपली टीम वाढवायला पाहिजे. कारण लोक फोन करायचे सेशन झाल्यावर. काही फॅसिलिटेटर्स रडायचे की हा आनंद आजपर्यंत कधीच मिळाला नाही. मी भीत मुलांसमोर उभी होते आणि मला पहिल्यांदा असं जाणवलं की मला कोणी जज करत नाहीये. हा परत एकदा मला आत्मविश्वास मिळाला. अनेक जणांचं असं झालं की त्यांच्या डिप्रेशनची औषधं सुरू होती आणि डॉक्टरांनी 1-2 महिन्यांनी विचारलं की तुम्ही असं काय करत आहात, काय बदल केलाय तुमच्या आयुष्यात की तुमची औषधं कमी झालीत आणि तुमच्यात इतके पॉझिटिव्ह चेंजेस दिसत आहेत. किती छान आहे ना हे. टू वे आहे हे. दोन्हीकडून समाधान आहे. अगदीच की जे फॅसिलिटेटर्स म्हणून काम करतायत त्यांच्यात बदल घडतायत आणि ज्या मुलांसाठी काम चाललंय त्यांच्यात तर बदल घडतातच आहेत. आणि तू म्हणलीस तसं तुम्ही मुलांकडनं काहीतरी घेऊन जाणार आहात आणि हे सगळ्यांना पटलं. आणि जेव्हा हे पटलं तेव्हा मग लोकांनी सांगितलं की आता आम्हाला जास्त वेळ द्यायचा आहे, आता आम्हाला हे काम वाढवण्यासाठी मदत करायची आहे. आणि अशी आमची टीम बनली. त्या वर्षी असं झालं की फेब्रुवारीमध्ये एका शाळेत शेवटलं सेशन होतं आणि त्या शाळेतल्या फॅसिलिटेटर्सनी मला असं सांगितलं होतं की इथली मुलं अजिबात लक्ष देत नाहीत, आम्हाला सांभाळता येत नाहीत, शिक्षक वर्गात नसतात, फार कमी वेळ असतात, कोणीच बघत नाही, आम्हाला ही शाळा बदलून दे, आम्हाला खूप चिडचिड होते. आणि त्याच शाळेत शेवटल्या सेशनला मुख्याध्यापकांनी एक कार्यक्रम अरेंज केला. त्या फॅसिलिटेटर्सला पुष्पगुच्छ दिलं, त्यांच्या कामाचं कौतुक केलं, विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवल्या, सगळ्या शिक्षकांनी टाळ्या वाजवल्या. आणि तेव्हा लक्षात आलं की आपल्याला जरी वाटतंय की मुलांपर्यंत पोहोचत नाहीये कदाचित आपल्याला हवं तसं, किंवा शिक्षक बघत नाहीयेत, मुख्याध्यापकांपर्यंत काही जात नाहीये, असं नाहीये. आपण जे काम अतिशय प्रामाणिकपणे मनापासून करतोय, पॅशनेटली करतोय, ते काम बरोबर पोहोचतंय. तर कामाची दखलही घेतली जाते आणि ते पोहोचतंय. कारण त्याची दखल का घेतली जाते, कारण त्याचे परिणाम दिसतात. मुलांच्या वागण्यात जेव्हा बदल दिसतात तेव्हा शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांना जाणवतं की अरे हे खूप काहीतरी महत्वाचं आहे, म्हणून त्याची दखल घेतली जाते. फारच छान. किती छान अनुभव आहे हा. तू पुस्तकं पण लिहिली आहेस आणि अस्मी गंमत कट्टा हे तुझं युट्यूब चॅनल आहे, तर त्याविषयी सांग ना. मी तुला म्हटलं तसं महाराष्ट्रात 5-6 ठिकाणी काम सुरू झालं वगैरे वगैरे, असा जो आनंद होता की नाही तो बरोबर मार्चमध्ये संपला, कारण कोविड. आणि मग मुलं घरात बसली. मोठे घरात बसले तर त्यांना करायला खूप गोष्टी होत्या किंवा त्यांना कंपल्सरी काही गोष्टी कराव्याच लागणार होत्या, पण मुलांचं काय. त्यावेळेला आम्हाला सातत्याने असं जाणवत होतं की अरे मुलांची ऊर्जा सप्रेस होतीये, मुलांची एनर्जी सप्रेस होणं याच्यासारखं वाईट काही नाही. अगदी खरं. कारण मग ती कुठल्या मार्गाने कशी बाहेर पडेल तुम्हाला सांगता येत नाही. त्यांना काहीतरी तर वे आउट दिला पाहिजे. मग काय करू शकतो आपण, कारण काम बंद झालेलं शाळांमधलं. म्हणून मग असे खूप पर्याय समोर आलेत. त्यातला एक पर्याय आम्ही उचलून धरला, तो म्हणजे आपलं स्वतःचं युट्यूब चॅनल सुरू करू. तो युट्यूब चॅनलने काय करायचं, पद्धत कामाची तीच असणार आहे, भावनिक आणि मानसिक विकास. मग तो गोष्टींच्या माध्यमातून करायचा. आणि मग फक्त गोष्ट सांगितली आणि संपलं का आपलं काम. म्हणजे आपण तेव्हा तर स्क्रीन टाइम नुकताच मुलांसाठी सुरू झालेला होता की कोविडमुळे सुरुवात झाली खरं. आणि तेव्हा तो अवेअरनेस किंवा तेव्हा ती भीती खूप होती. अवेअरनेस पेक्षाही मला वाटतं भीती खूप होती की मुलांना जास्त वेळ स्क्रीन समोर नको ठेवायला, हे खूप जाणवत होतं आणि पर्याय काही नव्हते. मग आम्ही असं ठरवलं की प्रत्येक गोष्टीनंतर त्या गोष्टीतला जो मेसेज आहे ना त्याच्याशी रिलेटेड एखादी ऍक्टिव्हिटी मुलांना करायला द्यायची. म्हणजे ती गोष्ट डोक्यात घेऊनच मुलं त्या ऍक्टिव्हिटीत जातील आणि त्या ऍक्टिव्हिटीत त्यांचा भरपूर वेळ जाईल. म्हणजे आईवडिलांना पण जरा स्वस्थता, शांतता, मुलांच्या डोक्यात ती गोष्ट कितपत गेलीये हे पण कळेल आणि त्याचा उपयोग कसा करायचा ते त्या ऍक्टिव्हिटी थ्रू त्यांना कळणार आहे. सो हे जेव्हा ठरलं तेव्हा अगदी त्याला खूप छान रिस्पॉन्स मिळाला, कारण ती गरज होती त्यावेळेची. आकाशवाणीवर माझी मुलाखत झाली आणि याचे 40 भाग झाले आणि 40व्या भागाला आम्ही ते संपवलं. पण अस्मी गंमत कट्टा हे खरं तर प्रोजेक्ट अस्मीचे लहान भावंड.
पण याने जास्त भाव खाल्ला. लहान भावंड म्हणून खूप कौतुक मिळालं. हो, हो. खूप मुलांनी बघितलं. त्याला एक छानसं टायटल सॉन्ग होतं. बर. म्हणजे मुलांच्या युट्यूब चॅनलला गोष्टींसाठी वगैरे टायटल सॉन्ग नसतं, पण छान अॅनिमेशन, छान टायटल सॉन्ग असं होतं. आणि त्याची दखल पंतप्रधानांनी घेतली. ही खूप मोठी गोष्ट होती. खूपच मोठी गोष्ट की आहे. कथाकथनाचा जेव्हा भाग मन की बात मध्ये झाला, तेव्हा या अस्मी गंमत कट्टामुळे पंतप्रधानांनी माझं नाव घेतलं, हो, जी खूप मोठी शाब्बासकी आहे. हो. म्हणजे तू जे हे लहान मुलांसाठी केलं, जे कोविडच्या काळामध्ये खरंच खूप गरजेचं होतं, ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं. अगदी. आणि ती शाब्बासकीच्या बरोबर मला प्रेरणा मिळाली की अरे आपण करतोय ते खूप छान करतोय, हो. योग्य करतोय, हो. आणि ते वाढवण्यासाठी आपल्याला खूप काम करायला पाहिजे. मग अस्मी गंमत कट्टा 40 भागांनंतर बंद केलं, कारण तोपर्यंत मग खरंच खूप वेगवेगळे चॅनल्स आले होते युट्यूबचं वर, पण लहान मुलांसाठी खूप गोष्टी सुरू होत्या. आणि मग आता त्याची तेवढी गरज नाहीये असं जाणवलं आणि आम्ही थांबलो तिथे. बर. मग त्याच दरम्यान किंवा या सगळ्या प्रोजेक्ट अस्मीच्याच प्रोसेसमध्ये तू म्हणालीस तशी माझ्या 2 पुस्तकांचं पण काम सुरू होतं. तर सायकोलॉजिस्ट आहे, तर जिथे तिथे मानसशास्त्र मध्ये मध्ये डोकवणारे नक्की. तर मला आईच्या स्मरणार्थ काहीतरी करायचं होतं आणि माझी आई लेखिका होती. सो एका लेखिकेला पुस्तकाने तिची स्मृती जतन करावी असं मला वाटलं. पण आता पुस्तक तिच्यावरच असावं का? तर तिचं आयुष्य ती जगली आणि ती गेली पुढे, पण तिच्या आयुष्यातल्या काही गोष्टी आहेत की ज्या राहायला पाहिजेत, पुढे जायला पाहिजेत. त्या काय असाव्या? तर मला जाणवलं माझ्या आईची विल पॉवर खूप स्ट्रॉंग होती. आणि विल पॉवर खूप स्ट्रॉंग कशी असू शकते? तर ती स्वतःशी साधलेल्या संवादातनं असू शकते. आत्मसंवाद. तो आत्मसंवाद. खरं आपण सेल्फ टॉक 24 तास करत असतो ना, आपल्या मनात काहीतरी चाललेलं चालू असतं आणि ते चाललेलं आपल्याला लक्षातही येत नाही. पण ते जे चाललेलं असतं त्याच्यावरनं आपल्या ऍक्शन्स ठरतात, त्याच्यावरनं आपला स्वभाव ठरतो, त्याच्यावरनं खूप गोष्टी यश अपयश मिळणार असेल, म्हणजे तुम्ही थकून गेलात आणि तुम्ही निराश झालात आणि निराशेचा सेल्फ टॉक असेल तर तुम्ही खचूनच जाणार, आणखीन खचून जाणार. पण तुम्ही ते स्वतःला सारखं मोटिवेट करत राहिलात, पॉझिटिव्हली बोलत राहिलात, तर तुम्ही आणखीन सगळ्या अपयशांवर मात करत पुढे जाता. बरोबर. ते माझ्या आईने केलं. म्हणून मला वाटलं की सगळ्याच यशस्वी व्यक्तींचं आयुष्य असंच असेल ना. कुणाला फक्त यश मिळालंय? अपयश असणार, खाचखळगे असणार. ते त्यांनी त्यांच्या सेल्फ टॉकनी त्याच्यावर मात केलेली असणार. आणि तो त्यांचा स्वतःशी चाललेला संवाद काय असेल हा जर वाचकांना कळला तर कदाचित त्यांचा सेल्फ टॉक बदलेल. हो, आणि तो जेवढा पॉझिटिव्ह होईल तेवढं त्यांचंही आयुष्य आणखीन काय म्हणू, त्यांच्या आयुष्यात दिशा मिळेल. हा, म्हणजे हे तुझं पहिलं पुस्तक होतं, सखा आत्मसंवाद. बरोबर. तुझं दुसरं पण पुस्तक आहे. हो, त्याविषयी सांग ना. त्याचं नाव आपुलाची संवाद आपणाशी. ते पण आहे खरं स्वसंवादात्मकच, पण त्यातला संवाद स्वतःशी नाहीये, तर तो संवाद आहे स्वतःच्या अभ्यास विषयाशी. अच्छा. म्हणजे एखाद्या व्यक्तीने आयुष्य एखाद्या विषयाच्या अभ्यासात घालवावं आणि मग त्या व्यक्तीने आपल्या त्या अभ्यास विषयाशीच गप्पा माराव्यात. म्हणजे तसं बघितलं तर त्या व्यक्तीचं त्या विषयाशी संवाद आहे, पण खरं तर तो त्याच्याशी स्वतःशीच चाललेला संवाद येतो. हो, खरंच. हे स्वसंवादाचं दुसरं रूप आहे. या पुस्तकात वेगवेगळ्या विषयातल्या तज्ज्ञांचे लेख आहेत. म्हणजे देगलूरकर सरांचा शिल्पसंवाद. अच्छा. ज्यांनी आयुष्य आपलं देवळांमध्ये, शिल्पांमध्ये त्यांच्या अभ्यासात घालवलं, त्यांनीच त्या शिल्पांशी संवाद साधलाय. बरोबर. श्री द महाजन यांचा वृक्ष संवाद, धर्मसंवाद, संवाद वेगळे विषय आहेत, खूप वेगळे विषय आहेत आणि खूप खूप सुंदर पद्धतीने आले. म्हणजे संवाद हा अशा विषयांशी आहे. अगदी. आणि बघ याच्यात एक गंमत अशी आहे की लेख दिला या विषयांवरचा तर वाचायला कंटाळा येईल, पण जेव्हा तो संवादात्मक स्वरूपात नाही येतो खरंय तेव्हा तो खूप रोचक बनतो आणि वाचायला मजा येते. मग हे पुस्तक आपुलाची संवाद आपणाशी हे झालं. आणि मग गंमत म्हणजे या दोन्ही पुस्तकांचे ऑडिओ बुक्स सुद्धा झालेत. अरे वा, छान. सखा आत्मसंवाद मध्ये अगदी चित्रकार मिलिंद मुळीक, पंडित रामदास पळसुले, शरद पोंक्षे
या सगळ्यांचे लेख आहेत आणि या सगळ्या मोठ्या दिग्गज लेखकांनी स्वतःच्या आवाजात ते केलेले आहेत. वा, फारच छान. आणि आता आपुलाची संवाद आपणाशी सुद्धा ऑडिओ बुक या फॉर्ममध्ये आहे आणि मोठ्यांसाठी चॅनल करायचा विचार मनात आला तेव्हा अस्मी संवाद अच्छा या नावाने ते सुरू झालं. म्हणजे अस्मी गंमत कट्टानंतर अस्मी संवाद बरोबर इथे आला. खरं तर अस्मी संवादचा एक भाग अस्मी गंमत कट्टा आहे. अच्छा. आणि एक तो लहान मुलांसाठी आहे आणि मोठ्यांसाठी अस्मी संवाद मधले या दोन्ही पुस्तकांचे ऑडिओ सिरीज. हे दोन्ही ऑडिओज नक्की ऐकायला पर्वणी असणार आहे. अगदी, पण खूपच वेगळे विषय आहेत. खरंच आहेत. प्रोजेक्ट अस्मी विषयी तुम्हाला अधिक माहिती हवी असेल आणि प्रोजेक्ट अस्मीचा एक भाग व्हायला जर तुम्हाला आवडत असेल तर वैशाली ताईची ही वेबसाईट आहे आणि संपर्क आहे तो आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. तिथे तुम्ही संपर्क करा. वैशाली ताई, आजच्या आपल्या गप्पा खूपच छान झाल्या. मुलांविषयी, मुलांच्या भावविश्वाविषयी, त्यांच्याशी संवाद साधण्याविषयी तू इतकं छान सांगितलंस. तर आजच्या या कार्यक्रमातनं आज आपण खूप काही शिकलो, घेऊन जातो आहोत. मुलं संस्कारक्षम असतात, अनुकरणप्रिय असतात. मग वैशाली ताईंनी जसं सांगितलं तसं त्यांच्याशी वागताना प्रत्येक पालकाने थोडंसं सजग राहिलं पाहिजे. त्यांच्या जिज्ञासेला योग्य तो प्रतिसाद द्यायला शिकलं पाहिजे आणि स्वतःला आधी कृतीतून सिद्ध केलं पाहिजे. वैशाली ताई, तुझ्याशी गप्पा मारून खूपच आम्हाला मजा आली. सगळ्यांना खूपच माहिती तू छान दिलीस मुलांविषयी, मुलांच्या भावविश्वाविषयी. तू इथे आलीस आमच्या विनंतीला मान देऊन, त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. खरं तर नेहा, मी पण तुझे आणि शब्दयात्रेचे आभार मानायला हवेत. प्रोजेक्ट अस्मीच्या कामाला तुमच्यामुळे इतक्या जणांपर्यंत पोहोचता येणार आहे हा त्याचाच एक भाग झाला. आणि तू खूप छान मुलाखत घेतलीस असं वाटलं नाही, तुझ्याशी गप्पा मारताना फार छान वाटलं. सो मला इथे बोलवल्याबद्दल तुझेही खूप खूप आभार. धन्यवाद. प्रोजेक्ट अस्मीसाठी आणि यापुढच्या सगळ्या उपक्रमांना शब्दयात्रेच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या या संवादातून आपण नक्कीच खूप काही शिकलोत आणि खूप काही घेऊन जाणार आहोत. यापुढेही शब्दयात्रेच्या व्यक्तिविशेषमध्ये पुढच्या एका व्यक्तिविशेषला आपण भेटणार आहोत. आज इथेच थांबूया. तोपर्यंत सजग रहा आणि आयुष्यातला प्रत्येक क्षण आनंदाने जगा. धन्यवाद.